भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम 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 नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय हरि 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 वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय हरि वासुदेवाय। वासुदेवाय हरि वासुदेवाय। वासुदेवाय हरि वासुदेवाय। वासुदेवाय हरि वासुदेवाय। ओम नमो भगवते 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 वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्।
कृष्णे बंधुतया ते श्रीराम श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। अतिशय छान वातावरणामध्ये आपल्या भागवत ज्ञान यज्ञाची सुरुवात झालेली आहे। आजपासून 7 दिवस आपण भागवत कथा ज्ञान यज्ञ भागवत कथेबरोबरच त्या ठिकाणी त्या कथेचं तात्पर्य काय, कथेच्या पाठीमागे तत्वज्ञान काय, अफाट असलेलं असं हे महापुराण आणि या महापुराणातले काही बिंदू अक्षरशः काही बिंदूच आपल्याला म्हणावे लागतील की कारण इतकं सगळं काही अफाट हे महापुराण आहे आणि इतकं प्रसिद्ध महापुराण आहे की वर्षानुवर्ष झाली तरी सुद्धा याचं महात्म्य यत्किंचित सुद्धा कमी झालेलं नाही। इतकं हे महापुराण आणि छान सुंदर अशा वातावरणात या सगळ्या कुटुंबियांनी घरापुढील कुटुंबियांनी हे जे काही भागवत ज्ञान कथा यज्ञ हा जो काही आयोजित केलेला आहे त्याला आज आपण सुरुवात करतो आहोत। वास्तविक पाहता भागवत कथा सांगण्याची ही माझी 6वी-7वीच वेळ असेल। मी फार काही कथा केलेल्या आहेत, खूप प्रसिद्ध भागवत कथाकार आहे किंवा रामकथाकार आहे असं मला म्हणत नाही, पण श्री गुरूंच्या कृपेमुळे त्या ठिकाणी हा सांगण्याचा प्रयत्न जो काही आहे तर त्यांची कृपा आहे आणि त्यांच्या कृपेमुळेच खरं पाहिलं असता वास्तविक पाहता सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस मी कालच या बहिणींशी बोलताना बोलले सुद्धा की त्या ठिकाणी अगदी सुरुवातीला बुलढाण्याला एक 3 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की त्या 3 वर्षाच्या पूर्वी आमच्याकडे एक भगिनी आल्या आणि त्या भगिनी मला असं म्हणायला लागल्या की ताई आम्हाला ना तुमच्याकडनं भागवत कथा ऐकायची आहे। म्हटलं हो मी भागवत कथा करत नाही। त्या म्हणाल्या नाही पण आम्हाला तुमच्या मुखातूनच ऐकायची। म्हटलं पण मी करत नाहीये। म्हटलं किती वेळ आहे, तुम्ही केव्हा ठरवता आहात कथा, केव्हा ठरवतात? तर म्हणे एक 20 दिवसांनी आम्ही कथा ठरवतोय, आमची ती नेहमीची ठरलेली तारीख आहे। म्हटलं 20 दिवसामध्ये भागवत कथेचा अभ्यास करणं फार कठीण आहे, एवढा मोठा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथातल्या वाचन करणं, त्याच्या नोट्स काढणं, तर हे 15-20 दिवसाच्या अवधीमध्ये अजिबात सुद्धा शक्य नाही आणि त्यामुळे मी कथा करू शकणार नाही। तुम्ही म्हणत असाल तर पुढच्या वर्षी हवं तर मी कथा तुमच्याकडे करेन, कारण तोपर्यंत मी अभ्यास करेन, काही नोट्स काढीन वगैरे। त्यामुळे तुम्ही आम्हाला वाचून दाखवलं तरी चालणार आहे, पण आम्हाला ऐकायची आहे ती तुमच्याचकडून। त्यांचा म्हणजे प्रचंड आग्रह की त्यामुळे तुम्ही रामकथा करता तर तुम्हाला भागवत कथा करणं काही कठीण नाहीये। म्हटलं कठीण नसू दे पण तरी सुद्धा त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास केल्याशिवाय बोलणं हे मला सुद्धा काही बरोबर वाटत नाही। तर त्यांचा एवढा आग्रह पडला की ते म्हणाले की नको, आम्हाला नुसतं वाचून दाखवलं तरी चालणार आहे। त्यांचा एवढा आग्रह पाहिल्यानंतर मी माझ्या श्रीगुरूंना म्हणजे अर्थात डॉक्टर काकांना फोन केला आणि डॉक्टर काकांना फोन केल्यावर त्यांना विचारलं की काका असं असं इथल्या एक भगिनी आणि त्यांचं कुटुंब त्यांना सगळ्यांना भागवत कथा ऐकायची आहे। यापूर्वी सुद्धा मी त्यांना म्हटलं की माझ्या ओळखीचे 2-3 जणी आहेत तर त्यांना आपण बोलवू शकतो आपण। तर ते म्हणाले नाही नाही आम्हाला तुमच्याच मुखातून ऐकायची आहे। म्हटलं आता फारच पंचायत आली आणि तेव्हा मग मी डॉक्टर काकांना फोन केला। डॉक्टर काकांना विचारलं की असं असं आहे, मी काय करू, तुम्ही म्हणत असाल तर मी सांगेन। तर ते म्हणाले की नाही मग कर अभ्यास, एवढा जर का त्यांचा आग्रह आहे तर ते ईश्वरी नियोजन आहे आणि त्या ईश्वरी नियोजनानुसारच तुझ्याकडे ही काय आलेली आहे तर संधी आलेली आणि त्यामुळे अभ्यास कर। म्हटलं काका फक्त माझ्याकडे 15-20 दिवस आहे आणि त्या 15-20 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या ग्रंथाचा अभ्यास करून नोट्स काढणं नाही म्हणे, दिवस रात्र कर आणि अभ्यास कर। आणि जेव्हा डॉक्टर काकांनी अशा पद्धतीने म्हणजे माझ्या सद्गुरूंनी अशा पद्धतीने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मग मी ते वाचन करायला घेतलं। अर्थातच माझे मिस्टर जे काही आहेत त्यांचं अतिशय खूप सहकार्य मला या कार्यक्रमामध्ये या सगळ्या उपक्रमामध्ये होतं आणि ते आम्ही दिवस रात्र अक्षरशः 2-3 तास ते म्हणाले की असं मला इतकं सहकार्य
आश्चर्य त्यांनी केलेलं आहे की ते म्हणाले की काही नाही, आज नुसती भाजी पोळीच कर, मी तुला भाजी टाकून देतो, चिरून देतो, तू फक्त 4 पोळ्या कर आणि आपण लगेच वाचायला बसूया. म्हणजे सगळा वेळ जो काही आहे तो वेळ आम्ही सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अशा पद्धतीने वाचन करणं आणि नोट्स काढणं अशा पद्धतीने आम्ही ते केलं. आणि ते केल्यानंतर त्यात पहिल्यांदा जेव्हा भागवत कथा त्या ठिकाणी करण्याचा योग आला तर त्यावेळेस सगळेजण, अर्थात वक्ता म्हणून एक बोलण्याची सवय होती, त्यामुळे एक वक्तृत्व या दृष्टिकोनातून बोलणं अवघड होतं अशातला भाग नाही. पण मी त्याच्यामध्ये जेव्हा ते वाचायला गेले तेव्हा त्याच्यामध्ये असलेली नावं ती तरी माझ्या लक्षात राहतील की नाही, एवढी प्रचंड नावं त्याच्यामध्ये आहेत. आणि मग कसं काय ते करायचं, तर ते सुरुवातीला वाचायला घेतल्यानंतर मी यांना म्हटलं की नको हो, मी काही करत नाही, मी त्यांना सांगते की नको, 2-3 दिवस झाले मी वाचते पण हे मला जमेल असं काही मला वाटत नाही. मग मिस्टर म्हणाले नाही नाही, आता डॉक्टर काकांनी एकदा सांगितलंय ना, आता माघार अजिबात घ्यायची नाही, तुला जसं जमेल तसं तू कर, पण करायची आहेच. आणि अशा पद्धतीने ती पहिली भागवत कथा झाली. आणि त्याच्यानंतर मात्र मग 5-6 भागवत कथा ज्या काही आहेत, की बुलढाण्यामध्ये 2 भागवत कथा झाल्या, नागपूरला झाली, गुहागरला झाली. म्हणजे अशा पद्धतीने मग ती संधी परमेश्वर कृपेने, गोपालकृष्णाच्या कृपेने मिळायला लागली. आणि सद्गुरूंचे आशीर्वाद आणि गोपालकृष्णाची कृपा हे सगळं काही याला कारणीभूत आहे. खरं पाहिलं असता मी बोलत नाहीयेत, माझ्या माध्यमातून श्री गुरु माझे बोलवतात आणि हे आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून माझ्या सद्गुरूंना प्रथम नमस्कार जो काही आहे की ज्यांना आम्ही आनंद योगी अशा पद्धतीने त्यांना संबोधलं जातं. आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका यांना मी साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाते यांना देखील साष्टांग नमस्कार करते. आणि त्याचबरोबर श्रोते आपण जगदीश मूर्ती या नयाने आपल्याला सुद्धा वंदन करते. आणि आजच्या कथेला आपण आता प्रारंभ करतो आहोत. खरं म्हणजे हे धाडस जे आहे ते केवळ आणि केवळ गुरुकृपेच्या आशीर्वादावरतीच हे त्या ठिकाणी हे धाडस करते आहे. आणि वास्तविक श्रीमद भागवत हे जे काही महापुराण आहे, या महापुराणाची रचना जी काही आहे श्री महर्षी व्यास मुनींनी केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना भागवतातल्या कथा सुद्धा माहिती आहे. कथा माहित नाही असा म्हणजे महाराष्ट्रीयन माणूस तरी एक विरळाच असेल की ज्यांना भागवत हे नाव माहित नाहीये किंवा भागवतातल्या कथा माहित नाहीये. असा एक अगदी विरळा एखादा माणूस सापडेल. इतकं हे प्रसिद्ध असणारं वाङ्मय. आणि या वाङ्मयामध्ये ते भगवंत तर असं म्हणतात की ही माझी प्रत्यक्ष वाङ्मयीन मूर्ती आहे. आणि वाङ्मयीन मूर्ती असलेल्या अशा या भागवताचा आपण 7 दिवस आस्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भगवंताच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी आपण याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा त्या ठिकाणी हे जे महापुराण आहे ते आपल्याला माहिती आहे की व्यास महर्षींनी रचलेलं हे पुराण आहे. त्यापूर्वी त्यांना कोणी सांगितलं तर देवर्षी नारदांनी त्यांना सांगितलं. देवर्षी नारदांना कोणी सांगितलं तर खरं पाहिलं असता देवर्षी नारदांच्या कृपेमुळेच व्यास महर्षींनी ही रचना केलेली आपल्या लक्षात येतं. आणि हे भागवत जे काही आहेत हे याला काय म्हटलंय तर आरतीमध्ये म्हटलेलं आहे. आपण आता जेव्हा आरती म्हणू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं हे मधुर फळ आहे असं त्याच्यामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि मग हे फळ जे आहे हे फळ तरी कसं आहे की वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं फळ आणि त्यातून हे पिकलेलं फळ. आणि नुसतं पिकलेलं फळ नाही तर शुकदेव रूपी पोपटांनी याला काय मारलेलं आहे. आपण बघतो की कुठलंही फळ जेव्हा आपण खातो, हल्लीचे फळांचं सोडून द्या, कदाचित ते पिकवलेले असू शकतात, मूळतः स्वभावतः पिकलेलं जे काही फळ असतं त्याची गोडवा जो आहे, त्याचा रसाळपणा जो काही आहे तो काही और असतो. आणि असा हा पिकलेला आणि रसाळपणा जो काही आहे तो आपल्याला या सगळ्या कथांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून अत्यंत उत्तम अशा प्रकारचं असं भक्तिरसाने ओथंबलेलं आणि विशेष करून भक्तिरसाने ओथंबलेलं असून सुद्धा वेदांताचे सिद्धांत सुद्धा याच्यामध्ये प्रकर्षाने सांगितले गेलेले आहेत. आणि म्हणून हे कल्पवृक्षाला लागलेलं असलेलं हे फळ आपण 7 दिवस थोडं थोडं का होईना खाण्याचा काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. आणि शुकदेवांसारख्या पोपटांनी काय केलेलं आहे तर त्याला चोचा मारलेला आहे.
आणि त्यामुळे त्या अधिकच रसाळ आणि मधाळ झालेल्या. असं हे मधाळाचं फळ आपण आपल्या शुकदेवाने स्वतःच्या वाणीतून अमृतमय असलेली अशी त्यांची वाणी आणि त्या वाणीतून ते सांगितलेलं आहे, कथन केलेलं आहे. यातील प्रत्येक कथा जी काही आहे ती प्रत्येक कथा अत्यंत बोधप्रद आहे. आपल्याला कथा माहिती आहेत, पण त्या कथा सांगता सांगता ऐकताच रसाळ तर आहेतच आहेत, पण त्यातनं काहीतरी बोध आम्हाला मिळतो. प्रत्येक कथेतून काहीतरी आम्हाला बोध मिळतो आणि त्या बोधामृताचं पान देखील आपण या 7 दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्यासारखे श्रोते असल्यानंतर गर्दी नसली तरी दर्दी श्रोता निश्चितपणे याची मला जाणीव आहे. कारण की काय की त्या ठिकाणी सगळं धारापुरीकर कुटुंबाच्या कुटुंब हे सद्गुरु कृपेने अनुग्रहित आहे आणि ज्यांच्यावर अशा पद्धतीने सद्गुरु कृपा होऊन गेलेली आहे निश्चितपणे त्यांना एक दिशा मिळालेली आहे, एक संप्रदाय मिळालेला आहे की जो भक्ती मार्गामध्ये किंवा वेदांत मार्गामध्ये कुठल्याही याच्यामध्ये त्या ठिकाणी एक संप्रदाय असणं अत्यंत आवश्यक असतं आणि तो संप्रदाय गुरूंच्या कृपेने म्हणजे अनुग्रहित झालेले असल्यामुळे हे सगळं कुटुंब जे काही आहे हे गुरूंचं अनुग्रहित आहे. गुरु कुठलेही असू दे, माधवानंद त्या ठिकाणी या बहुतांशी तरुण मंडळींचे काय आहे तर श्री गुरु आहेत. या दोघांना सुद्धा गुरु त्या ठिकाणी गुरु कृपांकित हे दोघही जण जे आई वडील जे आहेत ते पण आहेत आणि अशा पद्धतीने हे सगळं कुटुंब असल्यामुळे त्यांच्या समोर सांगण्याचा योग येणं हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आणि अशा पद्धतीने म्हणून मूळ भागवत जे काही आहे ते मूळ भागवत हे चतुश्लोकी भागवत आहे. फक्त 4 श्लोकच त्या ठिकाणी चतुश्लोकी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे चतुश्लोकी भागवत जे आहे तर या चतुश्लोकी भागवत प्रत्यक्ष कोणी सांगितलं, हे कुणाला सांगितलं तर त्या ठिकाणी भगवान नारायणांनी हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना सांगितलं. सगळ्यात आधी कोणी कुणाला सांगितलं तर फक्त 4 श्लोकांमध्ये भगवान नारायणांनी हे ब्रह्मदेवांना सांगितलं होतं. ब्रह्मदेवांनी त्या ठिकाणी ते नारदांना सांगितलं. म्हणजे ही अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक हे भागवत कथा कशी चालत आली शुकदेवांपर्यंत. तर त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना जे सांगितलं ते त्यांनी मग नारदांना सांगितलं. देवर्षी नारदांना सांगितल्यावर नारदांनी व्यास महर्षींना सांगितलं, व्यास महर्षींनी शुकदेव महाराजांना सांगितलं आणि शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितलं आणि तेच आपल्यापर्यंत अशा पद्धतीने ते आलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा शुकदेव हा जो काही व्यास महर्षींचा पुत्र जो काही आहे अत्यंत वैराग्य संपन्न असलेला असा हा पुत्र आणि याने मग नंतर परीक्षित राजाला ते सांगितलं. अशा पद्धतीचा उल्लेख जो काही आहे आणि मग व्यास महर्षींनी मात्र केवळ त्या 4 श्लोकाचे 12 स्कंदांमध्ये काय विस्तृतीकरण केले आणि प्रत्येक स्कंदामध्ये पुन्हा वेगवेगळे अध्याय म्हणजे एकेका स्कंदामध्ये पुन्हा वेगवेगळे काय आहे तर अध्याय आणि ह्या 12 स्कंदांमध्ये त्या ठिकाणी 18,000 श्लोकांची रचना त्यांनी केलेली. इतकं विस्तृत त्यांनी ते तुमच्या आमच्यापर्यंत आणून सोडलेलं आहे. शुकदेव महाराजांनी इतकं विस्तृत ते भागवत जे काही आहे जे केवळ 4 श्लोकांमध्ये होतं तेच विस्तृतीकरण त्याचं करून ते तुम्हा मला 18,000 आता 18,000 श्लोक 7 दिवसामध्ये आणि 3 तासामध्ये आणि म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की अफाट असलेला असा हा मधुरमय सागर जरी असला तरी गोड आहे. नाहीतर सागराचं आपल्याला काय माहितीये अथांग असतो पण तो खारट असतो, तसा हा खारट नाही. हे अत्यंत मधुर रसाने भरलेलं आणि ते कथांनी भरलेलं, ज्ञानाने भरलेलं. म्हणजे काय नाही याच्यामध्ये ज्ञानही आहे, भक्ती पण आहे, वैराग्य पण आहे आणि त्याच्या जोडीला ते केवळ तत्वज्ञान त्याच्यामध्ये सांगितलेलं नसल्यामुळे ते अनेक कथा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या कथा त्याच्यामध्ये आलेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी त्या रसाळ अशा पद्धतीच्या त्या कथा आहेत. आणि याविषयीच नारद महर्षी एका ठिकाणी असं म्हणतात की तद वाग्वी सर्वो जनता अघविप्लवः भवति. म्हणजे काय तर अर्थात हे जे काही साहित्य आहे हे माणसाला पाप प्रवृत्तीपासून काय करतं परावृत्त करतं. पाप जी काही आपल्या हातून पाप होत आहेत त्या पाप प्रवृत्तीपासून परावृत्त करणारा असा हा ग्रंथ आहे
आणि म्हणून या ठिकाणी की हळूहळू भागवत आम्हाला कसं जीवन जगावं हेही सांगतं आणि कशा पद्धतीने आम्हाला मरण यावं याविषयी सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन आहे. असं म्हटलं जातं की भगवद्गीता आम्हाला जीवन कसं जगावं हे सांगते, पण भागवत जे काही आहे ते आम्हाला त्या ठिकाणी नुसतं कसं जीवन जगावं एवढंच सांगत नाही, तर मरण सुद्धा कशा पद्धतीने आम्हाला यावं याविषयी सुद्धा मार्गदर्शन करणारं असा हा ग्रंथ आहे. आणि दोन श्रेष्ठ असणारे साहित्यिक म्हणूया किंवा अत्यंत भक्त श्रेष्ठ असणारे अशा दोन व्यक्ती ज्या काही आहेत, त्या दोन व्यक्ती या ग्रंथाच्या संदर्भात काय म्हणतात त्यांचंही म्हणणं आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर त्यातले पहिले जे काही आहेत संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज, सगळ्यांनी नाव ऐकलंय, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज जे काही आहे तर ते या ग्रंथाला एखाद्या पतिव्रतेप्रमाणे मंगळसूत्र तिने जसं सांभाळावं, पतिव्रता काय सांभाळते आपलं मंगळसूत्र, तर तशा पद्धतीने या ठिकाणी या ग्रंथाला गुलाबराव महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज हे एखाद्या पतिव्रतेप्रमाणे मंगळसूत्र सांभाळावं तशा पद्धतीने या ग्रंथाला मंगळसूत्र आहे हे माझ्या गळ्यातलं असं मानतात गुलाबराव महाराज अशा पद्धतीने. आणि नंतर पंढरपूरचे वैकुंठवासी गोरे शास्त्री म्हणून एक महान विद्वान होऊन गेलेले आहेत आणि ब्रह्मसूत्रावरती अतिशय सुंदर पद्धतीने तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे ब्रह्मसूत्र. आणि त्या ब्रह्मसूत्रावर विवेचन करणारे असे हे वैकुंठवासी गोरे शास्त्री अत्यंत प्रगाढ पंडित, पण ते असं म्हणतात की मी या भागवतातील भक्तीशिवाय आता दुसरं तिसरं काहीही बोलणार नाही अशी आण त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगासमोर घेतलेली आहे. म्हणजे याचं किती महात्म्य आहे या दोन महान व्यक्तींकडून आपल्याला ते लक्षात येतं की असा हा वास्तविक पाहता याच्यामध्ये भक्ती आहे, वैराग्य आहे, तत्वज्ञान आहे, कथा आहे, अतिशय सुंदर रसाळ पद्धतीने हे सगळं काही सांगितलेलं आहे. महाभारतासारखा आपल्याला ग्रंथ माहिती आहे, श्रेष्ठ असणारा ग्रंथ, पण श्रीमद भागवत या दोन्हींचंही त्या ठिकाणी काय आहे तर दोन्हींचे रचनाकार एकच आहेत. म्हणजे महाभारताचे रचनाकार व्यास महर्षीच आहेत आणि महापुराण हे जे काही रचलेले आहेत 17 पुराण महर्षी व्यासांनी रचलेली आहे आणि हे 18वं पुराण आहे. एकूण 18 पुराण महर्षी व्यासांनी रचलेली आहे. त्यातलं 18वं पुराण जर कोणतं असेल तर ते म्हणजे हे भागवत कथा आहे. महाभारतामध्ये व्यावहारिक ज्याला काय दृष्टी किंवा ऐतिहासिक दृष्टी ही आपल्याला त्यांची महाभारतात पाहायला मिळते. महाभारत ऐतिहासिक दृष्टी पण मिळते त्यांच्याकडून, महाभारत वाचल्याचा परिणाम म्हणून, आणि एक व्यावहारिक दृष्टी पण मिळते. पण भागवतामध्ये जगत नियंता असलेल्या अशा या भगवान गोपालकृष्णांच्या लीला आणि त्याचबरोबर भावमय आणि भक्तिमय दृष्टी आपल्याला मिळते. महाभारतामध्ये भावमय आणि भक्तिमय दृष्टी आपल्याला मिळणार नाही, पण भागवताची रचना जी काही आहे त्याच्यामधनं आपली दृष्टी जी काही आहे ती विकसित होते. आणि ती विकसित होता होता कशा पद्धतीने ती विकसित होते तर अंतःकरणात या भगवंताच्या लीला ऐकल्याचा परिणाम म्हणून एक भाव तयार होतो. तो भाव वाढीस लागतो. जसा जसा तो भाव वाढीस लागेल तसं तसं त्या भगवंताविषयीची भक्ती अंतःकरणात निर्माण होते. आधी भाव असतो, मग भक्ती असते, आणि मग त्या भक्तीला लागलेलं फळ जर कोणतं असेल तर ते म्हणजे ज्ञान आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने हा जो काही ग्रंथ जो काही आहे भागवत ग्रंथ की अपरंपार याचं महात्म्य आज सुद्धा सांगितलं जातं. इतकी वर्ष लोटून गेली, हजारो वर्ष होऊन गेली, तरी सुद्धा याचं महात्म्य मात्र अजिबात सुद्धा कमी झालेलं नाही. उत्तर हे वाढतच आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि या भागवतामध्ये तर या ठिकाणी असं सांगितलंय की या ग्रंथाची शिकवण्याची पद्धतच काही विलक्षण आहे. हा ग्रंथ जे काही आम्हाला शिकवतो तर कशा पद्धतीने तो आम्हाला शिकवतो तर याचा उल्लेख अशा पद्धतीने केला जातो की वेद जसं एखाद्या स्वामींप्रमाणे आज्ञा करतात. स्वामी आपल्याला काय करतात, नेहमी स्वामी जो असतो तो सेवकाला आज्ञा करत असतो. अगदी त्याचप्रमाणे स्वामींप्रमाणे म्हणजे वेद ज्याप्रमाणे आज्ञा करतात त्याचप्रमाणे या ग्रंथामध्ये सुद्धा आम्हाला काय म्हटलेलं आहे तर आज्ञा सुद्धा केलेल्या आहेत.
म्हणजे स्वामींप्रमाणे आज्ञा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला सापडतात. त्याचबरोबर या ग्रंथामध्ये पुराणामध्ये काय आहे, वेदांमध्ये काय आहे तर आज्ञा आहे, आणि पुराणांमध्ये काय आहे तर कथाभाग जो काही पुराणांमध्ये येतो तो एखाद्या मित्राला कथा सांगावी. म्हणजे तिथे कोणती भूमिका असते, मित्राची भूमिका असते. आधीची भूमिका कुठली आपण बघितली, वेदांमध्ये असलेली स्वामींची भूमिका आपण पाहिली. म्हणजे स्वामींची भूमिका पण याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर एखाद्या मित्राने सुंदर पद्धतीने काय करावं तर समजावून सांगावं, तशा पद्धतीने हा मित्र म्हणूनही आम्हाला काही गोष्टी समजावून सांगतो. आणि तिसरी गोष्ट जे काही आहे की काव्य ग्रंथामध्ये ज्याप्रमाणे त्या ठिकाणी एखाद्या पत्नीने हळुवारपणे आपल्या पतीला काही गोष्टी समजावून सांगाव्या, उपदेश करणं नाहीये ते. काय आहे तर त्या ठिकाणी हळुवारपणे आणि लढीवाळपणे एखादी गोष्ट पतीकडनं करून घ्यायची असेल, पत्नी काय करते, सगळ्यांना अनुभव येतो की लढीवाळपणे बोलून त्या ठिकाणी जे काही करून घ्यायचं आहे ते करून घेते. अगदी तशा प्रमाणे हा काव्य ग्रंथ सुद्धा एखाद्या पत्नीप्रमाणे आम्हाला काय करतो तर त्या ठिकाणी अतिशय लढीवाळपणाने, म्हणजे 3 भूमिका, एक स्वामींची भूमिका, एक मित्राची भूमिका आणि एक पत्नीची भूमिका, या 3ही भूमिका आम्हाला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. आणि त्या आता कशा पद्धतीने पाहायला मिळणार ते आपण पुढे पाहणारच आहोत, पण 3ही भूमिका ज्या काही आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर या ग्रंथामध्ये अवतारांच्या अतिशय सुंदर अशा कथा आहेत की जे काही अवतार होऊन गेलेले आहेत तर त्या अवतारांच्या अनेक रोचक पद्धतीने त्या कथा सांगितलेल्या, अशा कंटाळवाण्या त्या आपल्याला होत नाही. अतिशय रोचक पद्धतीने सांगितलेल्या असल्यामुळे पुढे काय अशी जी काही उत्सुकता असते तशी उत्सुकता आपल्या अंतःकरणात की आता उद्या कोणत्या कथा काय ऐकायला मिळणार आहे, आज आपण या कथा ऐकल्या, उद्या कोणत्या आपल्याला कथा ऐकायला मिळतील, अशा पद्धतीने रोचक कथा जी काही आहे ती रोचकता आपल्याला त्या ठिकाणी या ग्रंथामध्ये बघायला मिळते. तर आणखी दुसरी गोष्ट मुख्य म्हणजे सृष्टीची निर्मिती कशी झाली याविषयीचा सुद्धा उहापोह या ग्रंथामध्ये केलेला आहे. की सृष्टीची निर्मिती जी काही आहे, जी आज आपण ही अफाट सृष्टी विश्व पाहतोय, याची उत्पत्ती कशी झाली, म्हणजेच जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणात आहे त्याची जिज्ञासा सुद्धा पूर्ण होण्यासाठी हा ग्रंथ काय आहे तर उपयुक्त आहे. आणि म्हणून सृष्टीची निर्मिती कशी झाली हा भाग सुद्धा त्याच्यामध्ये येतो. त्याचबरोबर नारायणासारखी काही याच्यामध्ये काय तर स्तोत्र आहेत, आणि ती स्तोत्र असल्यामुळे गेयता सुद्धा या ग्रंथामध्ये आहे. गेयता असल्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग वेणुगीत आहे, गोपी गीत आहे, भ्रमर गीत आहे, म्हणजे अशा पद्धतीची काही गीत सुद्धा या ग्रंथामध्ये आहेत. आणि त्यामुळे भागवत कथा गायन ज्याला म्हटलं जातं तर तशा पद्धतीने गीत गायला जातं. तसे हे जे काही अनेक याच्यामध्ये असलेली स्तोत्र म्हणा, स्तुती म्हणा, किंवा त्याचबरोबर ही जी काही गीत आहेत ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता अत्यंत प्रसिद्ध असणारे अतिशय श्रेष्ठ दर्जाचे असे परमपूज्य गोविंदगिरी महाराज या ग्रंथाच्या संदर्भात काय बोलतात आपण आधी सुरुवातीला, कारण जेव्हा असे मोठे लोक या ग्रंथाविषयी अशा पद्धतीने बोलतात असं जेव्हा आपण जाणून घेऊ ना, तेव्हा आपल्या अंतःकरणात याची उत्सुकता काय राहील, अधिकाधिक वाढीस लागेल. आणि म्हणून गोविंदगिरी महाराज या संदर्भामध्ये असं म्हणतात, या ग्रंथाच्या संदर्भात असं ते म्हणतात की सर्व सामान्य वाचकांपासून अतिशय सामान्य वाचक त्या ठिकाणी त्या सामान्य वाचकापासून सिद्ध पदाच्या याच्यापर्यंत पोचलेल्या व्यक्तीला सुद्धा हा ग्रंथ अत्यंत मार्गदर्शक आहे. म्हणजे सिद्धांनी पण हा वाचावा आणि अतिशय सामान्य लोकांनी सुद्धा हा ग्रंथ वाचावा. आणि या ग्रंथातून अशा प्रकारच्या या सगळ्या आणि मध्ये असणाऱ्या सगळे म्हणजे साधकांनी पण तो वाचावा, सिद्धांनी तो वाचावा आणि बद्धमुमुक्षु असलेल्यांनी सुद्धा तो वाचावा. या अशा पद्धतीने या सगळ्यांनाच मार्गदर्शन करणारा अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचा उल्लेख करताना, भागवताचा उल्लेख करताना यात अनेक वक्ते येऊन गेले बरं का. बोलताना त्या ठिकाणी आता आपल्याला हळूहळू लक्षातच येईल की त्या ठिकाणी
एक वक्ते कोण कोण आहेत याच्यामध्ये आलेले, तर एक शौनक ऋषी नावाचे वक्ते त्याच्यामध्ये येऊन गेलेले, एक सूत महर्षी त्याच्यामध्ये एक वक्ते येऊन गेलेले, देवर्षी नारदांनी कधी कधी वक्तव्य केलेलं आपल्या लक्षात येतं, व्यास महर्षी सुद्धा याच्यामध्ये आहेत, भगवान शुकदेव सुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे वक्ता म्हणून अशा अनेकांनी भूमिका याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, बजावलेल्या आहेत. ज्या वेळेस शुकदेव महाराज सांगतायत त्यावेळेस शुकदेव महाराज मागे घडून गेलेली कथा काय करतात, पुढे सांगतात. परीक्षित राजाला सांगताना, हे बघ तुला या संदर्भामध्ये शौनक ऋषींनी जो प्रश्न विचारला होता ना, त्याला उत्तर सुतजी महाराजांनी काय दिलं. म्हणजे आता कोण कोण झाले वक्ते, सांगताना शुकदेव महाराज दिसतायत आपल्याला, ऐकताना परीक्षित राजा दिसतो आहे, पण शुकदेव महाराज मागे शौनक ऋषीने असाच एक प्रश्न, तू जसा प्रश्न विचारला तसाच एक प्रश्न शौनक ऋषींनी सुतजी महाराजांना विचारला होता, त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं ते मी तुला आता सांगतो. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे वक्ते जे काही आहेत ते वेगवेगळे वक्ते या ठिकाणी बोलताना दिसतात किंवा त्यांचं मत मांडताना दिसत आहेत. आणि म्हणून कधी शुकदेव महाराज वक्ता असतात तर कधी शौनक ऋषी वक्ता असतात. आता त्यामुळे आपल्याला वाचताना किंवा ऐकताना असा प्रश्न पडतो की आता खरंच कोण कोणाला सांगताय. पूर्वी लहानपणी आपल्याला प्रश्न होता ना, प्रश्न विचारला जायचा लहानपणी आपल्याला, कोण कोणास म्हणाले. आता याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने की कोण कोणाला म्हणत आहे हे म्हणजे तर महत्वाचं आहे, पण त्याही पेक्षा महत्वाचं आपल्याजवळ आता आपण एकच भूमिका ठामपणे आपल्या अंतःकरणात आपण ठेवायची की शुकदेव महाराज सांगतात आणि कोण ऐकतो हे माझ्या सकट आपण सगळेजण आपण ऐकतो. कारण मी जेव्हा बोलते तेव्हा मी सुद्धा माझ्या कानांनी ऐकतच असते. आणि म्हणून अशा पद्धतीने कोणी कोणाला बोललं याच्याही पेक्षा काय सांगितलं याला जास्त महत्व आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे प्रत्येकाचा आपल्याला प्रत्येकालाच या ठिकाणी स्वतःच्या आध्यात्मिक प्रगती, सामाजिक प्रगती, कौटुंबिक प्रगती, अरे सगळ्या प्रकारची प्रगती आहे बरं का. केवळ आध्यात्मिक प्रगती नाही. माणूस आध्यात्मिक प्रगती केव्हा करू शकतो, जेव्हा तो कौटुंबिक प्रगती हळूहळू करायला लागेल, जेव्हा तो सामाजिक प्रगती हळूहळू करायला लागेल, सामाजिकतेतून हळूहळू तो अध्यात्माकडे जाईल आणि मग परमार्थ जो काही आहे तो त्याचा सिद्धीला जाऊ शकतो. आणि त्या दृष्टीने सगळ्या प्रकारची प्रगती जी काही म्हणजे राष्ट्रोन्नती सुद्धा कशा पद्धतीने व्हावी हे सुद्धा मार्गदर्शन आपल्याला या ग्रंथातून पाहायला मिळतं. म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनातून हा ग्रंथ आम्हाला अत्यंत उद्बोधक असणारा अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणि आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भागवत ग्रंथाचं महात्म्य नेमकं काय आहे त्याविषयीचा वक्तव्य जो काही आहे तो आपण आता करणार आहोत. आणि या ठिकाणी अत्यंत प्रसिद्ध असणारा ग्रंथ आणि या ग्रंथाविषयी पुन्हा आणखीन एक अत्यंत प्रसिद्ध असलेले संत श्रेष्ठ डोंगरे महाराज की ज्यांच्या आपण अनेकांनी डोंगरे महाराजांचं नाव ऐकलेलं आणि डोंगरे महाराजांच्या मुखातून लोक तासन तास काय व्हायचे, भागवत कथा ऐकायचं, रामकथा ऐकायचं. आणि ते असं म्हणतात की वास्तविक या ग्रंथाला त्यांनी लोणी म्हणजे सार आपल्याला काढून दिलेला आहे. असं ते काय म्हणतात की सगळ्या ग्रंथांचं सार जर का कोणतं असेल तर तो म्हणजे हा भागवत ग्रंथ आहे. आणि त्यांचं तर म्हणणं असं आहे की जी लोक काय असतात तर त्या ठिकाणी व्यसनी असतात, ते व्यसनी लोक या कथेला जेव्हा येऊन बसतात कधीतरी त्यांचं पूर्वसुकृत जागं होतं आणि पूर्वसुकृत जागं होऊन ते कथेला येऊन बसतात. कथेला आल्यानंतर जे लोक 3-3, 4-4 तास बिना कुठलंही व्यसन केल्याशिवाय, कारण आपण अगदी सोपं व्यसन घेऊया की एखाद्याला समजा काय सिगरेट ओढण्याचं काय व्यसन आहे, पण अशी व्यक्ती सुद्धा ते सुद्धा काय करते तर 4-4 तास ते व्यसन न करता ती राहू शकते. म्हणजे इतकं या कथेचं काय आहे. मग हे जर का सोडू शकतो तर आमच्या अंतःकरणातले विकार यांनी जाणार नाहीत का. डोंगरे महाराजांचं प्रसिद्ध त्या ठिकाणी ते असं म्हणतात की
या कथेला येण्याची हमारी क्या औकात है? हमारी कुछ भी औकात नहीं, वो भगवान हमें बुलाते हैं इसलिए हम कथा में आते हैं, उसकी कृपा से हम आते हैं. हमारी औकात नहीं है यहाँ पर आने की, पण भगवंताच्या कृपेने तो आम्हाला बोलवतो. आणि म्हणून म्हणजे सगळ्यांच्या इच्छा सगळ्यांना असते हो ऐकायची, पण प्रत्यक्ष येऊ शकत मात्र नाही. काहीतरी प्रतिबंध जे काही आहे ते प्रतिबंध निर्माण होतात. आणि काय पाहुणेच आले, काय नळच आला, काय आणखीनच काहीतरी घटना घडली, म्हणजे अशा पद्धतीने कथेला येण्याची इच्छा असते, पण प्रत्यक्ष कथेला येऊन बसणं मात्र काही होत नाही. आणि ऐकणं एकाग्रतेने ते तर फारच नशीबवान माणसाच्या काय असतं भाग्यामध्ये असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की अशा पद्धतीने की जी लोक विकार सुद्धा जे आहे, कामक्रोधादी विकार जे काही आहे ते सुद्धा सोडायला तयार होतात. कारण ही भागवत कथा आम्हाला काय देते तर अत्यंत आनंद देणारा हा ग्रंथ आहे. 7 दिवस आपण फक्त आनंद आणि शांती लुटणार आहोत. तुमच्या आमच्या सकट सगळेजण काय लुटणार आहोत? भक्तिरसात डुंबणार आहोत आणि त्याचबरोबर आनंद आणि शांती याचा अनुभव आपण इथे बसल्या निश्चितपणे घेणार आहोत. कारण भागवत कथा आम्हाला हा आनंद, ही शांती, हे भक्ती रसमयता हे आम्हाला सगळं काही देणार आहे, जे आम्हाला त्या ठिकाणी मनात जाऊन सुद्धा मिळणार नाही. ते आम्हाला घर बसल्या काय मिळत आहे तो उपभोगायला मिळणार आहे. इतकं या ठिकाणी या कथेचं महात्म्य आहे. आणि म्हणून व्यवहाराला सुद्धा ही भक्तिमय असलेली कथा ही अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल की नाही आम्ही प्रापंचिक आहोत, आम्हाला काय करायची आहे ही कथा, पण व्यवहारामध्ये सुद्धा ही कथा आमच्या अंतःकरणात भगवंताविषयीचं प्रेम निर्माण करणारी अशा पद्धतीची आहे. आणि संसारातील विषय हळूहळू काय जे आम्हाला सुखदायक वाटतात ते आम्हाला सुखदायक खरे नसून ते कसे आहेत, दुःखदायक आहेत हे पटवून सांगणारे. आणि त्याचबरोबर मग आमच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण करणार. जेवढी जेवढी कथा ऐकू तेवढी तेवढी भक्ती अंतःकरणात रुजत जाईल. जेवढी जेवढी भक्ती अंतःकरणात रुजत जाईल तेवढं तेवढं वैराग्य अंतःकरणात प्रगट होत जाईल. आणि जेवढं जेवढं वैराग्य अंतःकरणात प्रगट होत जाईल तेवढं तेवढं ज्ञानाचा प्रवास आमचा काय होणार आहे. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टी अध्यात्माला अत्यंत पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत. एका वाचून एक शक्यच नाही. तुम्ही म्हणाल की नाही आमच्याजवळ फक्त भक्ती आहे, पण नुसती भक्ती ही चालत नाही, त्याला वैराग्याची जोड सुद्धा आवश्यक असते. आणि जेवढी एवढी वैराग्याची जोड मिळेल तेवढा आमचा प्रवास ज्ञानाकडे जो काही येतो ज्ञानाकडे आमचा होत राहतो. आणि या दृष्टिकोनातून यात असलेलं जे काही कथा ज्या काही आहे त्या कथा, त्या भागवत कथेच्या लीलांचा सुद्धा आपल्याला उद्देश जो काही आहे तो आपल्या अंतःकरणात भक्ती निर्माण होण्याबरोबरच वैराग्य निर्माण व्हावं हा सुद्धा आहे. आणि वैराग्य याचा अर्थ तुम्हा मला घर सोडून कुणालाच जायचं नाहीये. कितीही सांगितलं संतांनी तरी सुद्धा तुम्ही आम्ही जाणार नाही, आम्ही प्रापंचिक लोक आहोत. पण प्रपंचात राहूनच कशा पद्धतीचं वैराग्य सांभाळू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गोपी आहे. आणि त्या गोपींनी म्हणजे देह प्रपंचात ठेवायचा आहे आणि मनाने आम्हाला भगवंतात रमायचं. आणि असं मनाने रमणं हे सहज शक्य या कथेच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून त्या अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी काय सांगितलं, माननुस्मर युद्धच, म्हणजे युद्धासारखं कठोर कर्म आम्हाला करायचंय का? त्याला तर युद्धासारखं कठोर कर्म करायचं होतं, पण काय म्हटलं भगवंतांनी अर्जुनाला, मामनुस्मर युद्धच, माझं स्मरण करून तू युद्ध केलंस ना तर तुला कुठल्याही याचं काय लागणार नाही, पाप लागणार नाही. आता एवढं कठोर कर्म तर आम्हाला करायचंच नाहीये. मग प्रपंचात राहूनच आमची कर्तव्य आम्हाला करता करता ते कर्मच आमचं भक्तिमय कसं होईल. त्या कर्मालाच समर्थांची एक अतिशय सुंदर ओळी आहे. समर्थ असं म्हणतात की आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पावणे. एकाच चरणामध्ये त्यांनी काय सांगून दिलं, कर्म उपासना म्हणजे उपासना करता करता, उपासना ही भक्तीच्या आधीची टप्पा आहे. हा जसं जसं आपण उपासना करत जाऊ तसं तसं आमच्या अंतःकरणात भाव भगवंताविषयीचा दृढ होत जाईल. आणि जसा जसा भाव अंतःकरणात दृढ होत जाईल तसं तसं
आमच्या अंतःकरणात भक्ती उत्पन्न होईल, म्हणजे भगवंताविषयीचं प्रेम जे काही आहे ते उत्पन्न होईल. आणि मग ते प्रेम उत्पन्न झाल्यावर त्या प्रेमातून निर्माण होणार जे काही काय ज्ञानाचे अंकुर जे काही आहेत ते अंकुर फुटायला लागतील. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी की प्रपंचात राहूनच भगवंतावर प्रेम कसं करायचं याचं मार्गदर्शन ज्या अतिशय उत्कृष्ट आपल्याला गोपींच्या माध्यमातून ते काय पाहायला मिळतं. त्यांनी कामधंदा सोडलेला नाहीये, पण अखंड मनाने स्मरण कोणाचं आहे? अखंड मनाने स्मरण जे आहे ते भगवंताविषयीचं आहे. आणि याच दृष्टिकोनातून की माझं प्रत्येक कर्मच मग त्याला भगवंताची जोड कशी देता येईल, ते भक्तिमय कशा पद्धतीने करू. सहज या संदर्भामध्ये एका अशा पद्धतीचा प्रसंग सांगितला जातो. एकदा दोघं जण बाजारात गेले. ते दोघं जण बाजारात गेल्यानंतर त्या दोघांनी सुद्धा त्या ठिकाणी काही फुलं विकत घेतली. एकाने जी काही फुलं विकत घेतलेली आहे की त्याच्याकडे भगवंताचा उत्सव होता म्हणून त्यांनी फुलं विकत घेतली, आणि दुसऱ्याने जी काही फुलं घेतलेली आहेत ती मात्र त्यांना कुठल्या एका लग्न कार्याला जायचं होतं म्हणून बायकोच्या केसामध्ये माळ काय करायची आहे, तर त्या माळ म्हणजे हार जो काही आहे किंवा गजरा जो काही आहे तो माळण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी आता काय दोघांनी पण फुलं विकत घेण्याचं कर्म एकच, पण एकाने कशासाठी घेतली? भगवंतासाठी घेतली. आणि भगवंतासाठी जेव्हा घेतली तेव्हा ते कर्म काय झालं? भगवंतार्पण झालं. म्हणजे भगवंतासाठी घेतली त्यामुळे ते भगवंतार्पण झालं, म्हणजे त्यात भक्ती त्या ठिकाणी तो विषय आला. पण दुसऱ्याने जेव्हा आपल्या बायको सुंदर दिसावी आणि तिने काय त्या ठिकाणी अशा पद्धतीने काय गजरा माळावा यासाठी जेव्हा विकत घेतली, अर्थात बायकोसाठी फुलं घेऊ नयेत असं अजिबात त्यांना सांगायचं नाही, पण तोच विचार जर का आम्ही त्याला कलाटणी दिली, त्याच कर्माला कलाटणी द्यायची आहे. आणि कलाटणी काय दिली की माझ्या बायकोच्या अंतःकरणात सुद्धा तोच भरलेला आहे. आता तोच भरलेला आहे, तेच चैतन्य जे काही आहे ते बायकोच्या अंतःकरणामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून त्या चित्शक्तीला काय समजून दिला, आता त्याला फक्त जोड कर्म तेच आहे, फुलं घेण्याचंच कर्म आहे, बायकोसाठीच घेतलेली आहे, पण बायकोला देवी म्हणून समजायला लागला. आता तेच कर्म काय होऊन बसलं, आता ते भक्तिमय होऊन बसलं. त्या कर्माला भक्तीची जोड कशी द्यायची हे आम्हाला भक्ती शिकवलं. आणि अशा पद्धतीने जेव्हा त्याने जर कोणतीही व्यक्ती त्या चैतन्याकडे पाहून जर का ते कार्य करत असेल तर ते भगवंतार्पणच होतं. आणि म्हणून मग कठीण असलेलं कार्य सुद्धा भगवंत जेव्हा म्हणतात अर्जुनाला की मामनुस्मर युद्धश, किंवा भगवंताचं एक वचन आहे गीतेमध्येच दिलेलं आहे, यत् करोषि यदश्नासि यज्जुभोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. तू जे जे काही करशील ना, यत् करोषि यदश्नासि, खाण्याचंही काम पिण्याचंही काम, त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं की यत् करोषि यत्, जर तपस्यसी जे काही तपस्या करशील ती देखील कोणाला अर्पण कर, मलाच. जे जे मानसिक कायिक वाचिक आणि मानसिक 3 प्रकारची कर्म आपण सातत्याने करत असतो, आणि त्या तिन्ही प्रकारच्या कर्मांना जेव्हा भगवंताची जोड दिल्या जाते आणि भगवंतार्पण बुद्धीने जेव्हा ते केलं जातं तेव्हा तेच कर्म आमचं काय होऊन बसतं, भक्ती या संज्ञेमध्ये ते मोडून जातं. आणि म्हणून मग ते बाधक ठरवतं. तेव्हा मी जेव्हा माझ्यासाठी कर्म, माझ्या घरातल्या लोकांसाठी कर्म करते तेव्हा ते आम्हाला बाधक ठरतं. आणि तेच कर्म त्या ठिकाणी आम्ही जेव्हा फक्त तिथे काय करायचं आहे, कुणाला आणायचंय मध्ये भगवंताला आणायचंय किंवा नामाला आणायचंय. भगवंताला आणलं काय किंवा नामाला आणलं काय, काहीही आणलं तरी ते काय होऊन जातं, मग ते बाधक ठरतं. आणि अशा पद्धतीने म्हणून या ठिकाणी सांगताहेत की हे भागवत कथा जी काही आहे ही माणसाला निर्भय करणारी कथा आहे. तुमच्या आमच्या अंतःकरणात सातत्याने कुठलं ना कुठलं भय काय असतं काय माहिती. आता एवढ्या लोकांना बोलवलं तर आहे, पण व्यवस्थित होत आहे की नाही. इतक्या सगळ्यांना निमंत्रण दिलेली आहेत पण 50 तरी लोक येतात की नाही. सारखं भय
सारखं काय असतं आपल्या अंतःकरणात? एखादी व्यक्ती संध्याकाळी इकडनं तिकडे जात असली तर तिला काय असतं? भय. मागून कोणी एखादा चोर तर येणार नाही, माझं काही चोरून तर नेणार नाही, पर्स तर मारल्या जाणार नाही. पण सातत्याने कुठलं ना कुठलं भय जे काही आहे ते माणसाला ग्रासत असतं. आणि भागवत कथा तुम्हा आम्हाला निर्भय करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत काय आहे हे वास्तविक पाहता तुम्हा आम्हाला माहिती आहे की ध्रुव त्या मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून काय झालेलं आहे तर स्वर्गात गेलेला आहे. म्हणजे परीक्षित राजाच्या अंतःकरणातही भयच होतं, तक्षक मला येईल, चावेल आणि मला मृत्यू होईल. पण 7 दिवस त्याने शुकदेवांकडून काय ऐकलेलं आहे? कथा ऐकलेली आहे. इतकी मनापासून ती कथा ऐकली की त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात पूर्णपणे निर्भयता जी काही आहे ती काय झालेली आहे की आता ते ज्ञान काय झालं, आतूनच पूर्ण पावायला लागलं. आणि ते ज्ञान स्फुरण पावल्याचा परिणाम म्हणून तो तक्षक येईल, देहाला चावेल, मला चावणार नाही, मी या देहापासून वेगळा आणि मी आत्मरूप आहे. आणि म्हणून आत्मरूप कधी जात नाही आणि येत नाही आणि म्हणून मी कधी मरणार. सगळ्यात महाभय जर कोणतं असेल तर ते काय आहे? मृत्यूचं भय. आणि ते मृत्यूचं भय आपल्याला कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, जसं जसं भय वाढत जात ना, एक 40, 45, 50 जास्तीत जास्त काय वाटतं तोपर्यंत निर्भय असतो माणूस. जरा त्यातल्या त्यात तरुण पिढी निर्भय असते. आता थोडी काही म्हणाले नाही, पण हळूहळू जसे गुडघे दुखायला लागतात, भय कसं वाटतं मला, साधे माझे गुडघे दुखायला लागले की मला असं वाटतं की आता डॉक्टर ऑपरेशन सांगतात का काय, गुडघे बदल रिप्लेसमेंट. आणि मग ते जर का सांगितलं तर मग कुठे करायचं, मग पुण्यात करायचं तर किती लांब लांब आहे सगळं, पुण्यात तर आपली काहीच ओळख नाही आहे, मग कसं काय होईल. अजून मी डॉक्टरांकडे गेलेले नाही आणि डॉक्टरांनी मला ऑपरेशन करायचं आहे असंही सांगितलेलं नाही. पण मला केवळ नुसते माझे गुडघे दुखायला लागले की माझ्या अंतःकरणात भय निर्माण होतं. आणि भय निर्माण होऊन मग ते कसं होईल, काय होईल, मग पोरं कशी मदत करतील, त्यांना किती वेळा चक्र मारावं लागतील, काय काय करावं, उगाच नाही नाही त्या गोष्टींचं भय आमच्या अंतःकरणात लढून राहिलेलं असतं. आणि भागवत कथा जी काही आहे ती मात्र आम्हाला निर्भयतेकडे घेऊन जाते. आणि हे निर्भयतेकडे नेणारी असल्यामुळे त्या ठिकाणी नेमकं भागवत म्हणजे काय त्याचा हळूहळू आपण एक 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 पुढचा टप्पा जो काही येतो पुढचा टप्पा आपण पाहणार आहोत. भा म्हणजे ज्ञान, भा ह व त. भा म्हणजे काय येते? ज्ञान. ग म्हणजे गमन करणे, कशाकडे गमन करायचंय? ज्ञानाकडे गमन करायचंय. आणि व म्हणजे वैराग्य. व म्हणजे काय? वैराग्य. आणि त्या ठिकाणी त म्हणजे तरुण जाणे. भागवत काय करतं आम्हाला? ज्ञान प्रदान करणारं असं हे काय आहे? वाङ्मय आहे, असेही भगवंत आहे. आणि याच्याकडे हळूहळू त्या ज्ञानाकडे जाण्यासाठी आम्हाला काय करायचंय? गमन करायचं. भागवत याचा अर्थ आपण पाहतो, वेगवेगळ्या पद्धतीने याचे अर्थ जाणकारांनी याचे अर्थ लागलेले. आणि म्हणून आम्हाला तरुण जायचंय. आणि तरुण जायचंय याचा अर्थ काय? त्या ठिकाणी की किती वेळा जन्म यावे, किती व्हावे खचित. आजपर्यंत अनेक जन्म आमचं झालेले आणि पुन्हा 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 या जन्म मरणाच्या हाडगाड्यात न अडकता आम्हाला यातून तरुण जायचंय. म्हणजे मोक्षाच्या मार्गाकडे आम्हाला जायचंय. आणि त्या मोक्षाच्या मार्गाकडे जर का आम्हाला जायचं असेल तर हा तरुण नेणारा हा ग्रंथ आहे. आणि त्या दृष्टिकोनाकडून या ज्ञानाकडे जर प्रवास करायचा असेल तर अंतःकरणामध्ये वैराग्य असावं लागतं. आणि ते वैराग्य निर्माण आवश्यक तेवढं वैराग्य जे काही आहे ते निर्माण झालं की माणूस हळूहळू का होईना पण तरुण जायला त्या ठिकाणी शिकतो. आणि म्हणून पहिलाच श्लोक जर का यातला कुठला येत असेल, भागवतातला अत्यंत प्रसिद्ध असलेला श्लोक जो आहे तो पहिला श्लोक अशा पद्धतीने त्याचं वर्णन करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आम्ही काय करतो? नमस्कार करतो. कुणाला नमस्कार करतो? त्या ठिकाणी सच्चिदानंद रूपाय, ज्याचं रूप कसं आहे?
सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप अशा प्रकारचा हा भगवंत आहे. आणि या भगवंताला त्या ठिकाणी विश्वत आणि त्यांनी कार्य काय केलं, त्याचं रूप काय आहे, स्वरूप काय आहे, सच्चिदानंद रूप आहे, हे त्याचं स्वरूप आहे. तो सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूपच आहे. पाहून त्याचा आपण एक अर्थ त्याचा पाहत जाऊया. विश्वोत्पत्त्यादी नेतवे, त्यांनी दुसरं कार्य काय केलं, त्याचं कार्य त्यांनी काय केलेलं आहे, विश्वाची उत्पत्ती काय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. पत्त्यादी म्हणजे उत्पत्ती आणि आधी. आता उत्पत्ती करणं, स्थिती करणं आणि लय करणं, हे तिन्ही कार्य कोणाचं आहे, त्या ईश्वराचं आहे. आणि त्या ईश्वराने जे काय केलेलं आहे, याची उत्पत्ती केलेली आहे, याची सांभाळ करण्याचं कामही तोच करतो आहे. आणि याला लयाला म्हणजे याचा संभाळ करण्याचं कार्य सुद्धा तोच करणार आहे. आणि असा हा भगवंत तो आणखीन काय करतो, ते म्हणतात तापत्रय विनाश. तीनही तापांचा काय करतो, तो विनाश करतो. तीन ताप कोणकोणते, आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक असे. सुरुवातीला आध्यात्मिक ताप, दुसरा जो आहे तो आधिभौतिक ताप आणि तिसरा जो आहे तो आधिदैविक ताप. या तीनही तापांचं विनाश करतो. आता हे प्रत्येक ताप आपण हळूहळू का होईना पण या सगळ्यांना हे काय आहे, ते प्रचलित आहेत ताप, जे केवळ शरीर आणि प्राणांच्या अनुषंगाने येणारे ताप आपल्याला होतात. म्हणजे दुःख, ताप याचा अर्थ दुःख. शरीरामुळे काही दुःख होतात, काय आपल्याला आजार होतो, त्या आजारामुळे आपल्याला दुःख होतात. साधं डोकं दुखलं तरी आपल्याला ताप आला तरी आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दुःख होतं. आता असे हे जे काही शरीराला, इंद्रियांना आणि त्याच बरोबर त्या ठिकाणी प्राणांना होणारा जो काही ताप आहे त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात, की जो एवढ्या पुरता मर्यादित असतो. पण त्याचं खूप मोठं विश्लेषण समर्थांनी दासबोधामध्ये आध्यात्मिक तापाविषयी जवळजवळ 70-80 ओव्या खर्च घातलेल्या. खरूच झाली आध्यात्मिक ताप, कफ झाला आध्यात्मिक ताप, उचकी लागली आध्यात्मिक ताप. अशा पद्धतीने की जे शरीराच्या माध्यमातून आतल्या आत काहीतरी बिघाड होतो, बाहेरून काहीच नाही त्रास, बाहेरून कोणी आम्हाला त्रास दिलेला नाही आहे, कुठल्या पंचमहाभूतांनी त्रास दिलेला नाही आहे, कुठल्या व्यक्तींनी त्रास दिलेला नाही. आपल्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला जे काही आजार होतात, आता 40शी लागली, हा काय आहे, आध्यात्मिक ताप आहे. आपले डोळे खराब झाले आणि 40शी लागली, हा आध्यात्मिक ताप आहे. ओळखायचा कसा, मला कोणता ताप झालेला आहे हे मला ओळखता आलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने हे 3 ताप आमच्या वाट्याला येतात. आधिभौतिक ताप याचा अर्थ जो दुसऱ्यांकडून होतो, पुत्र आलं आणि चावलं, आता ते काय झालं, निमित्त मात्र जरी पुत्र चावलेला आहे, पुत्र झालेलं असलं तरी सुद्धा तुझा मागचा कोणता तरी भोग राहिलेला होता शिल्लक, त्याच्याशी देणं घेणं राहिलेलं होतं शिल्लक. आणि म्हणून तो आला. आपल्याला माहिती आहे गजानन विजय ग्रंथामध्ये त्या भास्कर पाटलालाच नेमकं येऊन पुत्र चावतं. 10-15 जण तिथे उभे असतात, मग नेमकं त्या भास्कर पाटलालाच का चावावं येऊन ते पुत्र, त्याचा आणि त्या पुत्राचा मागचा काहीतरी काय राहिलेला आहे, देणं घेण्याचा व्यवहार राहिलेला कोणत्या तरी जन्मातला. आणि तो जन्मातला व्यवहार राहिल्याचा परिणाम म्हणून ते पुत्र नेमकं येतं आणि त्या 10-12 माणसांपैकी त्या भास्कर पाटलाला चावतं. आता त्या ठिकाणी गजानन महाराज त्याला म्हणतात की तुला हे जे काही आत्ता पुत्र चावलेलं आहे, ही वेदना मी तुला आत्ताच्या आत्ता बरी करू शकतो, श्री गुरूंच्या कृपेमुळे ती बरी होऊ शकते. पण जर काही आत्ताच्या आत्ता मी बरी केली तर तुझा हा भोग भोगायचा शिल्लक राहील, आणि हा भोग भोगायचा शिल्लक राहील तर तुला पुन्हा पुढचा जन्म त्यासाठी तो भोग भोगण्यासाठी घ्यावा लागेल. मग काय तुला काय हवाय सांगतात का, म्हणतात नाही मी माझा भोग भोगायला तयार आहे, मला पुन्हा तेवढ्यासाठी पुढचा जन्म घेण्याची आवश्यकता राहता उपयोगाची नाही. सांगण्याचं तात्पर्य दुसऱ्या कोणत्या व्यक्तीपासून किंवा काय नेमका खूप धोधो पाऊस पडतोय आणि म्हणून एखादी व्यक्ती एखाद्या झाडाचा आश्रय घेऊन उभी राहते आणि त्या ठिकाणी ती काय होतं तर बा आपल्याला पाऊस कमी लागावा आणि थोडा कमी झाला की आपण आता इथून जाऊ सायकलवरनं, आणि म्हणून ती त्या झाडाखाली उभी राहते आणि नेमका त्या झाडावरच वीज जेव्हा पडते. आता हा कोणता ताप झाला, मग आधिभौतिक ताप झाला.
म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या पंचमहाभूतांपासून होणारा ताप किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्ती किंवा प्राण्यांपासून होणारा जो ताप आहे त्याला अधिभौतिक ताप अशा पद्धतीने म्हणतात। आणि तिसरा जो ताप आहे तो म्हणजे अधिदैविक ताप असतो आणि तो अधिदैविक ताप म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मरणोत्तर किंवा मरणसमयी ज्या काही वेदना होतात त्या सगळ्या यामध्ये जे काही आपण आतापर्यंत केलेली कर्म असतात त्या कर्माचा परिणाम म्हणून एखाद्या व्यक्तीची चटकन सुटका होऊन जाते आणि एखादी व्यक्ती वर्षानुवर्ष गादीवर पडून राहते, तिला यमयातना होत असतात ह्या ज्या काही आहे किंवा नंतर मृत्यूनंतर सुद्धा काही आपल्याकडे नरकवास वगैरे जे काही सांगितलेले आहेत ते भोगावे लागतात। हे सगळे अधिदैविक तापामध्ये येतात। सांगण्याचं तात्पर्य तापत्रय विनाशाय म्हणून आपण कुठलाही मंगलाचरणाचा श्लोक म्हटल्यानंतर ओम शांती 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 किती वेळा म्हणतो? 3 वेळा। का म्हणून 3 वेळा म्हणायचं? या तीनही तापांची शांती व्हावी, आध्यात्मिक तापाची ही शांती झाली पाहिजे, अधिभौतिक तापाची पण झाली पाहिजे आणि त्याचबरोबर अधिदैविक तापाची पण झाली पाहिजे। सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः। अशा पद्धतीने हा मुळात हा श्रीकृष्ण कसा आहे तर त्या ठिकाणी तो सच्चिदानंद रूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आणि तुम्ही आम्ही त्याचे अंश आहोत। भगवद्गीतेतलं वचन पुन्हा आपल्याला आठवतं या दृष्टिकोनातून, ममई वंशे जीव लोके जीवभूत सनातनः। जीव माझा काय आहे? अंश आणि अंश असल्यामुळे जे अंशीमध्ये आहे तेच काय आहे? अंशामध्ये सुद्धा आहे। जे साखरेच्या पोत्यामध्ये जी गोडी आहे तीच गोडी एका साखरेच्या कणामध्ये सुद्धा आहे। गोडी या दृष्टिकोनातून यत्किंचित सुद्धा फरक नाही। म्हणजे अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही त्याचा अंश असल्याचा परिणाम, जीव म्हणून जो काही आम्ही आहोत तो त्याचा अंश असल्याचा परिणाम म्हणून आम्हाला सुद्धा काय आहे? सातत्याने या तीनही गोष्टींची ओढ आहे, सद्रूपाची, चिद्रूपाची आणि आनंद रूपाची ओढ जी काही आहे ती कारण आम्ही त्याचे काय आहोत? अंश आहोत। या दृष्टिकोनातून आमचे डॉक्टर काका एक छान उदाहरण देतात आणि त्या उदाहरणातून हा विषय जो काही आहे तो आणखीन ते स्पष्ट करून सांगतात। त्यांनीच एकदा उदाहरण दिलं होतं अशा पद्धतीने, अतिशय लहान मुलगा असतो, अगदी जन्मलेलं लहान मुल, त्या लहान मुलाजवळ सुद्धा या तीनही प्रेरणा असतात बरं का। या कार्यात 3 प्रेरणा आहेत, एक सद्रूपाची प्रेरणा आहे, एक चिद्रूपाची प्रेरणा आहे आणि एक आनंद रूपाची प्रेरणा आहे। अगदी त्या लहान मुलाला सुद्धा, कारण त्याच्यामध्ये काय आहे ती प्रेरणा त्याला कुठून मिळते? त्याला आत्मस्वरूपाकडून ती प्रेरणा मिळते आणि त्या आत्मस्वरूपाकडून त्या ठिकाणी की बघा अतिशय लहान मुलं असतात आणि ते लहान मुलं काही वेळेस तर रडायला लागतं, त्याला भूक लागली म्हणजे रडायला लागतं। आईला ते कळतं की आता याला काय झालेली आहे, भुकेची वेळ झालेली आहे, म्हणजे त्याला आपलं अस्तित्व टिकून राहावं अशी काय आहे? आतून प्रेरणा आहे। आतून जी काही प्रेरणा आहे ती कशी आहे तर आपण टिकलं पाहिजे आणि आपण दूध प्यायल्याशिवाय टिकणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तो काय करतो, तो रडतो आणि तो रडल्यावर ते आईच्या लक्षात येतं आणि आई त्याला काय करते? दूध त्या ठिकाणी देते आणि दूध दिल्यावरती मग ते शांत होतं आणि ते पुन्हा काय तर खेळायला लागतं। म्हणजे जी सद्रूपाची प्रेरणा जी काही आहे त्या आत्मस्वरूपात मी टिकलं पाहिजे। मी कशाने टिकणार आहे? काहीतरी खाल्ल्याशिवाय मी टिकणार नाही आणि म्हणून ही जी काही सद्रूपाची प्रेरणा त्याला मिळते ती आत्मस्वरूपाकडून त्याला ती मिळते आणि मग त्या ठिकाणी मग ते शांत होतं। म्हणजे स्वतःच आणि सद याचा अर्थच असा आहे, सद याचा अर्थ की पदार्थ निरपेक्ष अस्तित्व याला सद असं म्हणतात। तुम्ही म्हणाल किती कठीण शब्द झाला, पदार्थ निरपेक्ष अस्तित्व की जे कोणत्या तरी पदार्थावर अवलंबून जे अस्तित्व आहे त्याला पदार्थ काय त्या ठिकाणी अपेक्षित असलेला म्हणायचं अस्तित्व। जसं आता आपण हे घेऊया,
की ही डायरी आहे माझं, हे कशावरती अवलंबून आहे, ही डायरी कशावर, याचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे. याच्यामध्ये प्रत्येक पान जे आहे त्या प्रत्येक पानावरती ते अस्तित्व अवलंबून आहे. ते प्रत्येक पान एकमेकांना काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. आणि ते जोडून त्याची अशी काय केलेली आहे, डायरी केलेली आहे. म्हणजे या प्रत्येक पानावरती या डायरीचं अस्तित्व अवलंबून आहे. दुसरं उदाहरण घेऊया. आता हा समजा टेबल क्लॉथ आहे, हे वस्त्र आहे. या वस्त्राचं त्या ठिकाणी अस्तित्व कशावर अवलंबून आहे, धाग्यावर. याच्यामध्ये जे उभे आडवे धागे आहेत त्याच्यावरती या वस्त्राचं काय आहे, अस्तित्व अवलंबून आहे. असं कुठल्याही पदार्थावर जे अस्तित्व अवलंबून असतं तो पदार्थ नाश झाला की काय होतं, संपून जात. पण पदार्थ निरपेक्ष अस्तित्व म्हणजे ज्याचं कशावरही आणि कोणावरही अस्तित्व अवलंबून नाही असं जे काही तत्व आहे त्याला काय म्हणतात, त्याला सत असं म्हणतात. की ज्याचं अस्तित्व कोणावरही आणि कशावरही अवलंबून नाही. आणि असं जे काही तत्व आहे ते कसं आहे, ते सद्रूप आहे. आणि भगवंत हा सद्रूप आहे, त्याचं अस्तित्व कोणावर आणि कशावरही अवलंबून नाही. आणि म्हणून तो कसा आहे, सद्रूप आहे. दुसरं त्या ठिकाणी की तो सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहे. चिद्रूप याचा अर्थ ज्ञानरूप आहे. आता त्या ठिकाणी तो लहान मुलगा जो आहे तर अचानक लाईट जाते, घरातली लाईट जी असते ती अचानक लाईट जाते आणि अंधार झाल्याबरोबर ते मूल रडायला लागतं. आहे ना, सगळ्यांना अनुभव आहे. आणि ते अंधार झाल्याबरोबर ते मूल रडायला लागतं. आणि जसं लहान मूल ते रडायला लागलं की त्याला मग आपण काय करतो, पूर्वीच्या काळी काय मेणबत्ती आणली जायची किंवा काय कंदील आणला जायचा. आता आपण लगेच टॉर्चचा प्रकाश त्या ठिकाणी दाखवतो. आणि जसा टॉर्चचा प्रकाश दाखवला तसं ते त्या ठिकाणी लगेच काय होतं, खुटकन असतं. त्या लाईट कडे पाहत लहान लहान मुलं जी असतात ना, डोळे टवकारून ती त्या लाईट कडे पाहत असतात. ज्ञानाची ओढ जी काही आहे ना, ज्ञान लाईट कडे पाहणं याचा अर्थ ज्ञान प्रकाश. आणि त्या प्रकाशाकडे पाहणं म्हणजेच ज्ञान जे काही आहे तर ज्ञानाची ओढ त्या ठिकाणी की त्याला अंधार नको आहे. आणि तो अंधार नाहीसं करण्यासाठी आपण एखादी प्रकाशयुक्त काय टॉर्च म्हणा, मेणबत्ती म्हणा, कंदील म्हणा किंवा काय आणखीन तत्सम एखादं गोष्ट जेव्हा आपण लावतो लगेच त्याबरोबर त्या ठिकाणी काय होतं, त्या लहान मुलाला लगेच बरं वाटतं आणि त्याला त्या ठिकाणी आनंद. म्हणजे ज्ञानाची प्रेरणा जी काही आहे ती सुद्धा त्याला कुठून आलेली आहे, प्रकाशाची प्रेरणा कुठून आलेली आहे, आत्मस्वरूपाकडून ती त्याला आलेली आहे. तिसरी गोष्ट आनंदाची प्रेरणा सुद्धा त्याच्यामध्ये असते. दुःख एवढं झालं की ते काय होतं, रडायला. आई विचार करते की आता तर याला दूध पाजलं, आता काय याला काय रडायचं कारण, याला काय झालेलं आहे. आणि मग तिच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी बहुतेक सुशी केलेली दिसते. आणि ती लगेच काय करते, ते दुखत जे काही आहे ते लगेच बदलते. कोरडं दुखताना ते गार लागतात त्याच्या त्वचेला आणि त्वचेला गार लागल्याचा परिणाम म्हणून त्याला दुःख होत आहे. आणि त्याला ते दुःख नको आहे आणि ते दुःख नको आहे म्हणून ते रडत आहे. आणि ते रडल्याबरोबर मग आईच्या लक्षात आल्याबरोबर आई ते दुःख बदलते आणि दुःख बदलल्यावर ती पुन्हा ते हसायला लागतं. म्हणजे त्याच्याजवळ दुःख त्याला नको आहे, त्याला काय हवं आहे, सुख हवं आहे. म्हणजेच त्याला आनंदाची प्रेरणा जी काही आहे ती सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अतिशय लहान मुलाला सुद्धा अशा पद्धतीच्या सद्रूपतेची किंवा चिद्रूपतेची किंवा आनंद रूपतेची काही असते प्रेरणा. आणि तुमच्या आमच्या अंतःकरणात तोच अंश रूपाने व्यापून राहिलेला असल्यामुळे तो परमात्माच तुमच्या आमच्या अंतःकरणात अंश रूपाने काय झालेला आहे, व्यापून राहिलेला आहे. आणि व्यापून राहिलेला असल्यामुळे तुम्हा आम्हाला सुद्धा सातत्याने टिकून राहावं. माझं नाव तरी राहावंच नंतर. मी इतकी देणगी दिली का म्हणून लोक देणग्या दिल्यानंतर नावं लिहून ठेवतात फळ्यावरती. मी असलं नसलं तरी माझं काय राहिलं पाहिजे, नाव राहिलं पाहिजे. अस्तित्वाची प्रेरणा त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये. त्याचबरोबर तुम्हा मला जे काही ज्ञान सातत्याने
बघा अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा दोन व्यक्ती बोलत असल्या ना आपले कान लगेच तिकड काय बोलतायत त्या काय माहिती, काय म्हणत होती ती तुला असं लगेच आपण विचारतो की नाही. ज्ञानाची प्रेरणा जे जाणून घ्यायचं ते न जाणता आपण भलतं जाणतो ही गोष्ट वेगळी. आता फोन आलेला असतो घरात, एकाचा फोन वाजतो, अमुक एक व्यक्तीचा फोन वाजलेला, फोन वाजल्याबरोबर जिचा तो फोन आहे ती व्यक्ती तो फोन उचलते, काय बोलायचं असेल ते बोलते आणि ठेवते. पण तिसरी व्यक्ती जी काही घरामध्ये असते ती लगेच काय रे कोणाचा फोन होता. आता माझ्याशी संबंध असतं तर मला सांगितलंच असतं ना तिने, त्या व्यक्तीने, हा मुलगा असेल मुलगी असेल काय घरातली तिसरी जी कोण व्यक्ती असेल तिने माझ्याशी संबंधित जर तो फोन असता तर मला ते सगळी काही माहिती सांगितलीच असती. पण ती मला सांगत नाही तेव्हा मग आपण सहजच म्हणतो काय रे कोणाचा फोन होता, आणि मग काय म्हणत होता, पुढचं वाक्य काय येतं लगेच, मग काय म्हणत होता. म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला काही ना काही जाणून घेण्याची आहे आमच्या अंतःकरणात प्रेरणा. पण जे जाणून घ्यायला पाहिजे त्याविषयीच न जाणता भलत्या गोष्टी जाणून घेण्याच्या आम्ही मागे लागतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला काय होत नाही, समाधान मिळत नाही. पण जे म्हणून एकच जाणलं असता सर्व काही जाणल्यासारखं होतं असं जे काही तत्व आहे ते तुम्हाला सांग असं उपनिषदकारांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. एक शिष्य जो आहे तो कोणाला म्हणतो आहे, श्री गुरुंना म्हणतो आहे की एक वस्तू जाणली असता सगळं काही जाणण्यासारखं होईल अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते मला तुम्ही सांगा की माझी ज्ञानाची वखवख काय झाली पाहिजे. तुमच्या आमच्या अंतःकरणात प्रत्येकाच्या अंतःकरणात कमी अधिक प्रमाणात ज्ञानाची वखवख आहे. आणि ती ज्ञानाची वखवख म्हणजे काय, जे नेमकं जाणून घ्यायला पाहिजे ते आम्ही जाणून घेत नाही आणि फापट पसारे जे काही आहेत ते आम्ही गोळा करण्याच्या पाठीमागे लागतो आणि त्यामुळे आमची ज्ञानाची वखवख कमी होत. आणि म्हणून पहा का आपण बघतो किती किती होते ना. एक डॉक्टर श्रीकांत जितकार म्हणून नावाचे एक गृहस्थ होऊन गेले. किती PhD मिळवावी, किती विषयात मिळवावी असं त्यांच्या बाबतीत सांगितलं जातं की 13 विषयात त्यांनी PhD मिळवली. पण कितीही विषयात जरी PhD मिळवली जोपर्यंत जे जाणायचं आहे ते जाणलं नाही तर ती ज्ञानाची वखवख कमी होत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही जी काही चितची प्रेरणा आहे ती सुद्धा तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे. आणि आनंदाची प्रेरणा ती तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी त्यात काय आनंद जो काही आहे तो आम्हाला, मग त्यातल्या त्यात काही वाईट प्रसंग घडला तरी त्यातल्या त्यात मग हा अमुक काय एखाद्या व्यक्तीला समजा काय झालं मला ते छान सांगतात या संदर्भामध्ये की एखादी व्यक्तीची बातमी आपल्या कानावरती आली की अमक्या तमक्याला काय झाला, ऍक्सिडेंट झाला. असं ऐकल्याबरोबर आपण म्हणतो काय वय होतं, हा काय जास्त वय असेल ठीक आहे बरं, वय काय वय होतं नंतर त्याच्यानंतर मग काय झालं, व्यक्ती तर वाचली ना, बरं झालं पायावरतीच निभावलं. म्हणजे त्यातल्या त्यात आनंद आपण शोधण्याचा प्रयत्न करतो की नाही. बरं झालं की त्यातल्या त्यात काय पायावर निभावलं किंवा काय हातावर निभावलं पण तो व्यक्ती तर वाचली. म्हणजे अशा पद्धतीने त्यातल्या त्यात आनंद त्या घटनेमध्ये आहे. दुःखद घटना पण त्या दुःखद घटनेमध्ये सुद्धा मग त्याचं लग्न झालं होतं का, मग त्याला मुलबाळ होतं का. म्हणजे अशा पद्धतीने एक एक आपण त्यातल्या त्यात काय पाहायला लागतो तर आनंद जो काही आहे तो पाहायला त्या ठिकाणी लागतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सतत तुम्हा आम्हाला काय हवा आहे, आनंद हवा आहे. आणि तो आनंद वास्तविक पाहता तो आम्ही त्याचा अंश असल्यामुळे तो आनंद कुठल्याही बाह्य वस्तू किंवा व्यक्तीवर अवलंबून नसून तो आनंद हा वास्तविक पाहता आतच दडलेला आहे. पण आत डोकावून पाहण्याची आम्हाला सवय आणि सातत्याने आम्ही आनंद कुठे शोधायला जातो, ते खाल्लं की बरं वाटेल, ते खाल्लं की बरं वाटेल. पण किती काय आता रोज 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 नको बाबा, गोड काय नको, आता काय काहीतरी चमचमीत करा थोडस. त्याही गोष्टीचा आम्हाला काय येतो, वीट येतो.
कुठल्याही व्यक्ती किंवा वस्तूवरती आनंद जेव्हा आम्ही अवलंबून ठेवतो तेव्हा मात्र मग तो आनंद, कारण ती व्यक्ती किंवा ती वस्तू कधी ना कधी तिचा वियोग जो काही हा ठरलेलाच आहे आणि तो वियोग ठरलेला असल्यामुळे त्या व्यक्तीपासून किंवा त्या वस्तूपासून आम्हाला कायमस्वरूपी आनंद मिळू शकत नाही. एकच एक गोष्ट मला कायमस्वरूपी कधी सुद्धा आनंद देऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची वेळ. आणि त्यामुळे मग तो आनंद, म्हणून कोणत्याही विषयावरती अवलंबन जेव्हा आम्ही आनंद अवलंबून ठेवतो, पण आम्हाला संत सांगतात, समर्थ आमच्याशी बोलतात, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा ओखळे सर्व काही, रविकुल मिळकारे गीत माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी वरावे. मला कुठल्याही विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. कुठल्याही जेव्हा विषयावर मी माझा आनंद अवलंबून ठेवते तेव्हा मात्र काय होतं तर कधी ना कधी तो विषय संपणार आहे. आणि म्हणून मला त्या विषयापासून कायमस्वरूपी शाश्वत आनंद मिळू शकत नाही. आणि म्हणून मग खरा आनंद कुठे आहे ते शोधण्याचं काम जे काही आहे ते मला करता आलं पाहिजे. आणि तो खरा आनंद बाह्यतः कुठेही नसून काय आहे, आतच दडलेला आहे. आणि तो आत्माच माझा जो आत्मा आहे, माझा आत्मा असं म्हणणं सुद्धा खरं चुकीचं आहे, पण ते बोलताना बोलावं लागतं. मीच आत्मा आहे, माझा आत्मा नव्हे, मीच. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी की जेव्हा मी बाहेरच्या गोष्टींवरती आनंद अवलंबून ठेवतो तेव्हा मात्र त्या ठिकाणी मग त्याचं काय होणार आहे तर सातत्याने ती व्यक्ती किंवा ती वस्तू ती कधीतरी त्याचा काय वियोग होणार. आणि म्हणून तो आनंद मला कायमस्वरूपी त्या विषयातून मिळू शकत नाही. काल खूप छान संगीत ऐकलं, कल्पना करा, काल खूप छान संगीत ऐकलं. आता त्यापासून मला आनंद मिळाला की नाही, पण मला ते कायमस्वरूपी ते संगीत ऐकता येणार आहे का? किंबहुना मी ते संगीत ऐकायला गेले किंवा एखादं नाटक पाहायला गेले पण मला पहिल्या रांगेतलं तिकीट मिळालं नाही. कसं पाहायचं होता मला ते नाटक? पहिल्या रांगेत बसून पाहण्याची मजा जी काही होती काही और. आणि ते स्टेटस आहे ना एक प्रकारचं, पहिल्या रांगेत बसलेली मी, हे काय आहे एक प्रकारचं स्टेटस आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा मला 10व्या 12व्या रांगेमध्ये बसवून ते नाटक जेव्हा पाहते तेव्हा जो पहिल्या रांगेतला आनंद असतो तो मला मिळत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, पंचविषयाच्या माध्यमातून मिळणारा शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे 5 विषय जे आहेत या 5 विषयांच्या माध्यमातून मिळणारा जो आनंद आहे तो तात्कालिक असतो, तो तेवढ्यापुरता असतो, तो क्षणिक असतो, तो बदलणारा असतो. आणि म्हणून तो बदलणारा असल्यामुळे त्याच्यावर माझा आनंद अवलंबून ठेवता मी उपयोगाचं नाही. आणि जर का मी अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचं काय होतं चरित्र जर का आपण एकेका संतांचं जर का बघितलं तर आपल्या लक्षात येतं तुकाराम महाराजांचं काय होतं. त्या ठिकाणी काही सुद्धा नव्हतं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, असं ते एका ठिकाणी म्हणतात की दिवाळ निघालं फार बरं झालं, नाही तर त्या पैशाची आसक्तीच माझ्या अंतःकरणात काय झाली असती, राहिली असती आणि त्याच्यातच मी वाहत गेलो असतो. बरे झाले देवा बाईला कर्कशा. बाई कशी होती त्यांची पत्नी जी होती ती अत्यंत कर्कशा होती, पण कर्कशा असून सुद्धा नाहीतर ते म्हणतात बरं झालं देवा बाई कर्कशा दिली, नाही तर बाईच्या आसक्तीत मी पत्नीच्या आसक्तीत गुंतून गेलो असतो आणि तुझ्याकडे माझं दुर्लक्षच झालं असतं. आणि असे हे तुकाराम महाराज मात्र म्हणतात त्या ठिकाणी आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग. बाह्यता परिस्थिती कशी आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे बाह्य असलेली परिस्थिती, पण अंतःकरणात असलेली जी मनस्थिती आहे ती मात्र आनंदाचे डोही. बाह्य परिस्थितीवर अंतःकरणाची स्थिती अवलंबून ठेवता उपयोगाचं नाही, हे शहाणा माणसाने तुकाराम महाराजांच्या चरित्रातून शिकलं पाहिजे.
काय शिकायचं आहे? बाह्य परिस्थितीवरती आपली अंतरस्थिती जी काही आहे, मनस्थिती जी आहे, ती अवलंबून ठेवता उपयोगाची नाही. बाह्य स्थिती आज अशी आहे तर उद्या तशी राहणार आहे, उद्या तशी आहे तर परवा आणखीन त्या ठिकाणी काय आणखीन वेगळी राहणार आहे. आणि त्यामुळे बाह्य परिस्थिती सारखी बदलणारी आहे. जे बदलणारं असतं त्याच्यावर कधीही माणसाने अवलंबून राहता उपयोगाचं नाही. आणि बदलणारं काय आहे? संसार हा बदलणार आहे. आणि संसार म्हणजे देहासकट असलेला संसार, नुसता हा संसार नव्हे तर माझ्या देहासकट असलेला संसार हा बदलणारा आहे. आणि तो बदलणारा असल्यामुळे बदलणाऱ्या गोष्टीवर माझा आनंद अवलंबून राहता उपयोगाचं नाही. तर माझा आनंद जो आहे वास्तविक पाहता या बाह्य गोष्टीवर अवलंबून न ठेवता तो कशावरती? अंतरस्थितीवर तो अवलंबून असला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आनंदाचे सुद्धा स्वयंसिद्ध आनंद आणि विषयजन्य किंवा साधनजन्य आनंद. विषयजन्य आनंद आपण बघितला आता की अनेक विषय जरी उपभोगायला मिळाले तरी ते कायम टिकणारे नाही. कधीतरी त्याचा बीट आल्याशिवाय राहत नाही, कधीतरी कंटाळा आल्याशिवाय राहत नाही. एक तर विषय तरी आमच्यापासून काय होतात? नाहीसे होतात किंवा आम्हाला तरी त्या विषयांचा कंटाळा आहे. आणि म्हणून खरा आनंद जो काही आहे तर अशा पद्धतीने तो परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन करतायत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. आणि या दृष्टिकोनातून मग आमचा आनंद त्या ठिकाणी सातत्याने कुठलेही शहाण्या माणसांनी बुडीत बँकेमध्ये खातं उघडता उपयोगाचं नाही. म्हणजे काय? आमच्या डॉक्टर काकांचं वाक्य आहे बरं काय. जे म्हणतात की शहाण्या माणसांनी बुडीत बँक आहे, जी बुडणारी बँक आहे त्याच्यामध्ये कोणी आपलं खातं उघडतं का? कारण माहिती आहे ना की बुडणारी आहे. तसं संसार हा बुडीत बँक आहे आणि या संसारात बुडीत बँकेमध्ये कधीही आपलं खातं उघडायचं नाही. म्हणजे मन तिथे कधीही ठेवता उपयोगाचं नाही. कारण ते बुडीतच आहे, ते बदलणारच आहे, ते नाहीच होणार आहे. समर्थांची ओवी या संदर्भात अतिशय सुंदर आहे. ते म्हणतात संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. असा करायला सांगतात मुळीच नासका आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने भगवंत जो आहे तो आनंदाचा कंद आहे. आणि म्हणून भगवंताची कास धरता आली पाहिजे आणि प्रपंचाची कास सोडता आली पाहिजे. हळूहळू काय करायचंय? साधना करायची म्हणजे नेमकं काय करायचं? साधना करायची म्हणजे उत्तरोत्तर आम्हाला भगवंताविषयीची आवड जी काही आहे ती वाढत गेली पाहिजे. कर्तव्यापुरता आम्हाला प्रपंचात राहता आलं पाहिजे. पण कर्तव्याच्या पुढे आसक्तीतून जर का आम्ही प्रपंच करत असू तर तो दुःखाला कारणीभूत होणार आहे. म्हणून आसक्ती विरहित प्रपंच केवळ कर्तव्यापुरता तो करणं हे आम्हाला दिलेलं आहे, संतांनी सांगितलेलं. आणि संतांनी सांगितलेलं असल्यामुळे कर्तव्यापुरता तो करायचा आहे, सोडायचा अजिबात नाही. पण असा उत्कृष्ट करायचा आहे की त्यातनं बाहेर शरीराने प्रपंच करायचा आणि मनाने भगवंत धरून ठेवायचा. आणि सांगण्याचं तात्पर्य अशा पद्धतीने म्हणून हा भागवत ग्रंथ कसा आहे सच्चिदानंद पहिला श्लोकच आम्हाला खूप काही शिकवून जातो. खरं पाहिलं असता या पहिल्या श्लोकावरच 1-1.5 तास आणखीन काय होऊ शकेल, चिंतन होऊ शकेल. पण आपल्याला हळूहळू पुढे सुद्धा जायचं आहे. म्हणून त्या खरा आनंद देणारा, समाधान देणारा, शांती अंतःकरणात निर्माण करणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तो म्हणजे. आणि यासाठी अत्यंत पूर्व पुण्याई आपल्या अंतःकरणात असावी लागते. आणि ती पूर्ण पुण्याई आपल्या अंतःकरणात असल्याशिवाय आपल्याला याचं श्रवण घडत नाही. आणि म्हणून भगवंताच्या कृपेनेच तुम्ही आम्ही इथे काय आलेलो आहोत. सांगणारा वक्ता सुद्धा भगवंताच्या कृपेने आलेला आहे आणि ऐकणारे श्रोते सुद्धा त्याच्या कृपेनेच त्या आलेले आहेत. आता हे कथानक जेव्हा शुकाचार्य परीक्षित राजाला सांगू लागले तेव्हा इंद्रादी देव जे काही आहेत, आता पुढचा प्रसंग काय येतोय नेमका, तर इंद्रादी देव त्या ठिकाणी हातात अमृताचा कुंभ घेऊन आले. शुकदेव महाराज कुठलं कथामृत सांगताय? भागवताचं कथामृत परीक्षित राजांना सांगताय. आणि त्यावेळेस इंद्रादी देव जे काही आहेत ते इंद्रादी देव
अमृताचा कुंभ घेऊन तिथे आलेले आहेत आणि ते शुकदेव महाराजांना म्हणतात की त्या ठिकाणी की हे कथामृताचं पान आम्हाला द्या आणि हा अमृताचा कुंभ परीक्षित राजाला द्या. मग परीक्षित राजाच्या अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो शुकदेव महाराजांना विचारतो की या अमृत कुंभाने काय होतं आणि या कथामृताने काय होतं. दोन्ही अमृतच आहे. दोन्ही काय आहे. अमृतच आहे. म्हणून हे जे काही कथामृत तुम्ही मला सांगता आहात या कथामृताने नेमकं काय होणार आहे आणि हे अमृत जे देवांजवळ असलेलं अमृत जे आहे ह्या अमृताचा कुंभ जो काही आहे ते प्राशन केल्यामुळे काय होतं. आणि त्यावेळेस शुकदेव महाराज त्याचं वर्णन करतात. ते असं म्हणत आहेत की त्या ठिकाणी की अरे परीक्षिता या अमृत कुंभापेक्षा या अमृतापेक्षा देवांजवळ असलेल्या या अमृतापेक्षा हे कथामृत जे काही आहे हे अधिक जास्त श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे तर हे अमृत प्यायल्यानंतर माणूस जो काही आहे तो काय दीर्घजीवी होईल. जास्तीत जास्त तो काय होईल जास्तीत जास्त. ते अमृत जे इंद्रादी देवांजवळ असलेलं जे अमृत आहे ते प्राशन केल्याचा परिणाम म्हणून माणूस जास्तीत जास्त दीर्घजीवी होईल पण तो दिव्यजीवी होणार नाही. मग आता तुला दीर्घजीवी हवाय तर दिव्यजीवी हवाय. काय हवाय यात तुला नेमकं. कारण हे कथामृत सेवन केल्याचे 3 फायदे आहेत. 3 फायदे अशा पद्धतीचे आहेत. एक म्हणजे पापक्षालनार्थ त्या ठिकाणी हे काय येतं कथामृत जे आहे त्याने आपलं पूर्वीचं पाप जे काही आहे ते सगळं हळूहळू निघून जायला लागतं. दुसरी गोष्ट पुण्याचा संचय व्हायला लागतो आणि तिसरी गोष्ट हे आम्हाला अमर करणारं आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला अमर करणारं कोणतं अमृत आहे. हे कथामृत जे आहे त्या अमृत तत्व जे काही आहे ते अमृत तत्वाकडे घेऊन जाणार आहे आणि त्या अमृत तत्वाकडे हे घेऊन जाणार असल्यामुळे अशा पद्धतीने या कथामृताचे हे 3 फायदे आहेत. आणि ते जे देवांजवळ असलेलं अमृत जे आहे त्याने माणूस फक्त काय होईल काही दिवसापुरतं दीर्घजीवी होईल पण दिव्यजीवी होणार नाही. तर आता तुला तूच ठरव की यातलं कोणतं अमृत मग तुला प्राशन करायचं आहे. आणि त्यावेळेस परीक्षित राजे शुकदेव महाराजांना त्या ठिकाणी हात जोडून सांगताहेत कारण दीर्घजीवी जर झालो तर मी जास्तीत जास्त स्वर्गामध्ये जाईन आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर क्षीरई पुण्यमत्त लोकम विशंती. तर तिथेही गेल्यानंतर मला पुन्हा हकालपट्टी होणारच आहे. तिथून सुद्धा जोपर्यंत माझ्या खिशामध्ये भरपूर काय आहे खिसा गरम आहे तोपर्यंत पंचतारांकित हॉटेलमध्ये राहता येईल ना. पण माझ्या खिशातले पैसे संपले की मला तिथून सुद्धा काय आहे हकालपट्टीच आहे. मग तिथूनही हकालपट्टी होणार असेल अगदी त्याचप्रमाणे पुण्याने जोपर्यंत माझा खिसा गरम आहे तोपर्यंत मला स्वर्गातले भोग जे काही आहेत ते भोग भोगायला मिळतील. पण हळूहळू जसे जसे भोग भोगत जाईल तसं तसं माझं पुण्य कमी कमी होत जाईल आणि जसं माझं पुण्य कमी कमी होईल तर तशी माझी मग तिथून हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग श्रेष्ठ काय आहे तर त्या देवांजवळ असलेल्या त्या अमृतापेक्षा सुद्धा हे कथामृत जे आहे ते काय आहे जास्त त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून काय मागितलेलं आहे परीक्षित राजाने मग त्या अमृताला पाठ दाखवली आणि कथामृताला मात्र ते सामोरे गेलेले आहेत. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाने असं सांगितलं जातं ब्रह्मदेवानी हे कथामृत जे आहे ते एका पारड्यात टाकलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये जेवढी जेवढी काही पुण्यकारक साधनं असतील तेवढी सगळी पुण्यकारक साधनं त्या दुसऱ्या पारड्यात टाकली. पण तरी सुद्धा हे पहिलं पारडं जे आहे कथामृतवालं जे पारडं आहे ते तरी सुद्धा जडच राहिलं म्हणजे त्याचं वजन जे काही आहे ते काढलेलं आहे. आणि म्हणून या भागवतामुळे नेमकं काय होतं भागवत महात्म्य आपण आता पाहतो आहोत. आणि त्या भागवत महात्म्य सांगताना त्या ठिकाणी शुकदेव महाराज म्हणतात की जी देवांना सुद्धा लाभलेली नाही अशी कथा ही मानवांना लाभलेली आहे. आणि देव सुद्धा या मानव रूपामध्ये येऊन पृथ्वी तलावावर जन्म घेण्यासाठी हापापलेले असतात कारण त्यांना सुद्धा काय आहे पुन्हा
तर जावं लागतं ते हाकालपट्टी त्यांची होते. आणि म्हणून इंद्रादी देव सुद्धा पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी काय झालेले असतात, तर उत्सुक असतात जास्त. कारण सातत्याने ते इंद्रपद सुद्धा त्यांचं टिकत नाही. ते इंद्रपद सुद्धा ज्याचं पुण्य अधिक झालेलं आहे मग त्याला इंद्रपदावरती बसता येतं. म्हणून त्या ठिकाणी इंद्रादी देव सुद्धा जे आहेत ते सुद्धा पृथ्वी तलावर यायसाठी काय असतात, मनुष्य जन्मात येण्यासाठी इतका हा मनुष्य जन्म अमोल असणारा असा हा जन्म आहे. आणि म्हणून या ग्रंथरूपी हे काय आहे, भागवत जे आहे हे भगवंताचं ग्रंथरूपी शरीर आहे. आणि या ग्रंथरूपी शरीराचं आपण काय पाहतो आहोत, एकेका त्या अध्यायाचं म्हणजेच एकेका अवयवाचं आपण त्या ठिकाणी प्राशन करतोय. आणि या भागवतामध्ये खऱ्या अर्थाने ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तिन्ही गोष्टी दडलेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी आमचं जीवनही सुधारतं. आणि हळूहळू आम्हाला त्या ठिकाणी मग आपल्याकडे आपण म्हणतो असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतमय. आता हे तिन्ही जे काही आहे हे आम्हाला कुठे मिळतं, भागवतातून मिळतं. आणि म्हणून आमचा प्रवास जो आहे तो अशा पद्धतीने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य सहित व्हावा यासाठी आमच्या अंतःकरणातली भक्ती वाढीस लागावी, वैराग्य वाढीस लागावं आणि ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून जसं हे भागवत उपयोगाचं आहे. अगदी त्याचप्रमाणे समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकात सगळ्यात शेवटी काय सांगितलं, सगळ्यात शेवटचा श्लोक काय सांगतो तुम्हा आम्हाला, मनाच्या श्लोकातला श्लोक असा आहे, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यंगी, म्हणे दास विश्वास सता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकातून सुद्धा चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यंगी काय काय आम्हाला प्राप्त होतं, त्याचं वाचन केलं, त्याचा अभ्यास केला, त्याचं चिंतन केलं तर सातत्याने ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य आमच्या अंगी प्रगट व्हायला लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने आणि मुक्तीभोगी दास म्हणे मुक्तीपर्यंतचा प्रवास तुमचा आमचा जो काही आहे तो अशा पद्धतीने होतो. आणि म्हणून भागवताचं कथन, भागवताचं महात्म्य श्रवण केल्याने नेमकं काय होतं त्या संदर्भामध्ये गोपी गीतामध्ये एक गीत आलेलं आहे. त्याचं एक कडवं फक्त आपण आता पाहणार आहोत. त्या गोपी गीतामधल्या एका कडव्यामध्ये जे कडवं आपण आता इथे घेतलेलं आहे ते असं म्हणत आहेत, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितं कल्मषापहं, श्रवण मंगलम श्रीमदादतं, भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना. काय म्हणतात भगवंत या ठिकाणी गोपी गीतामध्ये, त्याचंच मराठी रूपांतर एका कवीने केलेलं आहे. त्या कवी त्या ठिकाणी काय म्हणतो तो आपण ऐकूया. त्या संदर्भामध्ये ते असं सांगतात, ही कथा तुझी नंदनंदना, ही कथा तुझी नंदनंदना, शांतवी मना सोडी वासना, ऋषी मुनी तथा सुज्ञ त्याजना, आवडे स्तुती तुझी मोहना, ऐकता कथा मावळे व्यथा, दुरित जाऊनी ये पवित्रता, अशी वैभवी चरित संपदा, गायनी क्षणी जाती आपदा, माधुरी तुझी ऐक मोहना, पीयूष देतसे मर्त्य जीवना, अज्ञ जीव हे जवळ घेऊनी, सोडवितया ज्ञान देऊनी, तुझी कथा जे नित्य सांगती, तेच भूवरी दानी म्हणविती, तेच भूवरी दानी म्हणविती, ही कथा तुझी नंदनंदना, शांतवी मना सोडी वासना. अशा पद्धतीने
भगवंताची काय आहे? गोपीगीतामध्ये वर्णन आहे की श्रवण मंगलम तव कथामृतम तप्त जीवनम, तप्त असलेल्या जीवाला शांत करणारी, शीतलता प्रदान करणारी अशा प्रकारची ही कथा आहे. आणि म्हणून कल्मशापासून पूर्णपणे पाप नाहीस करणारी अशी ही तुझी कथा आहे. त्याचबरोबर कवी पीडितम, मोठ्या मोठ्या विद्वानांनी ही कथा गायलेली आहे. असं नाही सामान्य लोक ही कथा गातात, तर मोठे मोठे विद्वान जे काही आहे, पंडित जे आहेत, नारद आहेत, शुकदेव आहेत, व्यास महर्षी आहेत, अशा सारख्या मोठ्या मोठ्या तपस्वींनी, महामुनींनी सुद्धा ही कथा काय केलेली आहे तर गायन केलेली आहे. आणि ही काय देते तर श्रवण मंगलम श्रीमदातम, श्रवण केलं असता मंगल जे काय आहे ते देणारी आहे अशा प्रकारची ही कथा आहे. आणि म्हणून गुरुवी गुणंती ये गुणिदाजना, खऱ्या अर्थाने दानी कोणाला म्हणावं तर ही कथेचं पान जे अशा पद्धतीने स्वतः करतात आणि लोकांना कळवितात ते खरे या भूतलावरती दानी म्हणून ओळखले जातात. अशा पद्धतीने या कथेचं महात्म्य जे काही आहे ते एका चरणामध्ये आपण एका श्लोकामध्ये पाहण्याचा प्रयत्न जो काही आहे तो प्रयत्न आपण केलेला. त्यानंतरचा विचार येतो तो म्हणजे व्यास महर्षींनी ही कथा रचना का म्हणून केली. याच्यामध्ये जो भाग येतोय पुढचा तर ही कथा व्यास महर्षींनी का म्हणून रचल्या गेलेली आहे या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा प्रसंग सांगितला जातो की व्यास महर्षी आपल्या आश्रमामध्ये एक दिवस खिन्न अवस्थेत बसले. चेहरा त्या ठिकाणी उदास झालेला आहे. उदास म्हणजे खऱ्या अर्थाने निराश ज्याला म्हणतात त्या अर्थाने उदास हा शब्द इथे वापरलेला आहे. ही अप्रसन्नता चेहऱ्यावरती आहे, खिन्नता चेहऱ्यावरती आहे आणि मनाला हवं तसं काय प्रसन्नता अजून लाभलेली नाही. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी नारद महर्षी नारद जे काही आहे ते व्यास महर्षींकडे आलेले आहेत. आणि ते व्यास महर्षींकडे आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी विचारले, महर्षींना विचारलं की महर्षी आपण असे निराश का दिसत आहात? आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता का म्हणून दिसत नाही? अजून सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये प्रसन्नता दिसत नाही. जे अंतरी बसते ते बाहेरही दिसते. जे अंतःकरणात असतं तेच काय होतं सहजच बाहेर प्रकट होऊन जातं. आणि त्यामुळे वास्तविक पाहता तुम्ही कितीतरी ग्रंथ आजपर्यंत लिहिलेले आहेत. तत्वज्ञानामध्ये अत्यंत उत्कृष्ट असलेला ग्रंथ जो काही आहे ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ आपण लिहिलेला आहे. महर्षी व्यासाने ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ जो काही आहे तो तत्वज्ञानामध्ये अतिशय उत्कृष्ट ग्रंथ म्हणून मानला जातो. तो ग्रंथ आपण लिहिलेला आहे. भगवद्गीतेसारखा ग्रंथ आपण लिहिलेला आहात. 17 पुराण आपण लिहिलेली आहेत. 4 वेद आपण लिहिलेले आहेत. यजुर्वेद, ऋग्वेद, काय सामवेद आणि अथर्ववेद 4 वेदांमध्ये आपण काय त्या ठिकाणी ते सुद्धा आपण लिहिलेलं आहे. इतकं सगळं आपण लिहिलेलं असताना सुद्धा आपल्या चेहऱ्यावर अजून प्रसन्नता काय नाही? आपण आनंदी का दिसत नाही? अजून आपल्याला अंतःकरणामध्ये समाधान नाहीये का? आणि ते महर्षी त्यावेळेस व्यास असं म्हणतात की तू नारदा आपण जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे की माझ्या अंतःकरणामध्ये अजून सुद्धा खिन्नता आहे. इतकं सगळं मी लिहिलं, इतकं सगळं मी लोकांना ज्ञान दिलं, पण तरी सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये अजून खरंच समाधान जे काही आहे ते खरं समाधान मात्र मला अजून प्राप्त झालेलं नाही. आणि म्हणून मी आता काय करावं हे आपणच मला काय करा, आपणच मला सांगा. आणि अशा पद्धतीने जेव्हा व्यास महर्षी त्या ठिकाणी म्हणतात तर त्यावेळेस यांनी नारदांनी देवर्षी नारदांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की खऱ्या अर्थाने अजून भगवंताच्या सगुण लीलेबद्दल तू एकही ग्रंथ लिहिलेला नाही. आणि जोपर्यंत तू कर्ममार्गाबद्दल लिहिलेला आहे, सगळ्या वेदांमध्ये कर्मकांड जे काही आहे ते 80%च्या वर कर्मकांड आहे, 16% उपासना कांड आहे आणि 4% ज्ञानकांड आहे. पण भगवंताची सगुण लीला जी काही आहे ती सगुण लीला अजून प्रेममय तुझ्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचं भगवंताविषयीचं प्रेम नाही. तुझ्या अंतःकरणात ज्ञान आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये कर्माविषयीचाही पण उहापोह तू खूप केलेला आहे. पण भगवान शंकराचार्य असा पद्धतीने म्हणतात वस्तुसिद्धी विचारेण नान्यथा कर्म कोटी. कितीही कर्म कोटी कर्म केली तरी सुद्धा खऱ्या अर्थाने काय होऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी केवळ एका विचारानेच भगवंताची प्राप्ती जी काही आहे ती होते. आणि म्हणून
तू कर्माबद्दल खूप काही लिहिलेलं आहेस, तू ज्ञानाविषयी सुद्धा खूप काही लिहिलेलं आहे, पण भक्ती अंतःकरणात उत्पन्न व्हावी अशा प्रकारचं सगुण लीला तू काहीच वर्णन केलेल्या नाहीस. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की तू जोपर्यंत हे भगवंताच्या भगवान गोपालकृष्णांच्या या सगुण लीलांचं वर्णन करणार नाहीस तोपर्यंत तुला खऱ्या अर्थाने भक्ती अंतःकरणात निर्माण होणार नाही. आणि भक्तीशिवाय असलेलं ज्ञान जे काही आहे ते काय आहे, खऱ्या अर्थाने काय कुच कामाचं असलेलं ते ज्ञान आहे. छान उदाहरण त्यासाठी दिलेलं आहे. वास्तविक ज्ञानात एव तू कैवल्यम असं काय सांगतं शास्त्र, सांगतं की ज्ञानाने काय होतं, कैवल्य प्राप्त होतं, मोक्ष प्राप्त होतो. पण नुसतं ज्ञान असून सुद्धा चालत नाही, त्याला काय असावी लागते, भक्तीची जोड असावी लागते. आणि तू भक्तीच्या संदर्भात काही बोलला नाही. त्या दासगणू महाराजांच्या एका ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भक्तीशिवाय जीवन म्हणजे पाण्याशिवाय तलाव. काय म्हटलंय, तलाव आहे मोठा, पण त्यात जर पाणी नसेल तर त्याला तलाव म्हणता येईल का? नुसताच खड्डा म्हणावा लागेल ना त्याला. त्याला केव्हा तलाव म्हणता येईल, जेव्हा त्यात पाणी असेल तेव्हाच त्याला तलाव म्हणता येईल. आणि म्हणून ते म्हणत आहेत की भक्तीशिवाय त्या ठिकाणी जीवन म्हणजे काय आहे तर पाण्याशिवाय तलाव आहे. किंवा आणखीन एका ठिकाणी भागवतकारांनीच अशा पद्धतीने सांगितलेलं आहे, दाण्याशिवाय कणीस, दाणे नाहीये आणि नुसतंच कणीस आहे, त्याला कणीस म्हणता येईल का? तर दाणेच नाही आहे. तर त्या ठिकाणी आणि म्हणून त्या खऱ्या अर्थाने निष्काम कर्माबरोबर निष्काम उपासना आणि निष्काम उपासनेतून हळूहळू भगवंताविषयीच्या कथा ज्या काही आहेत त्या ऐकता ऐकता भगवंताच्या सगुण रूपाविषयीचं प्रेम जे काही आहे ते अंतःकरणात जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्या प्रेमातूनच म्हणजे त्या भक्तीतूनच कशाचा उदय होतो, तर ज्ञानाचा उदय होतो. आणि ज्ञानाचा उदय होण्यासाठी त्या ठिकाणी भक्तीची काय आहे, अत्यंत आवश्यकता आहे. पण ती भक्ती सुद्धा म्हणजे ती उपासना, आणि भक्तीच्या आधीचा टप्पा कोणता आहे, उपासना हा भक्तीच्या आधीचा टप्पा आहे. म्हणून उपासनेला सुद्धा संतांनी अत्यंत महत्व दिलेलं आहे. पण ती कशी असली पाहिजे, ती सकाम असता उपयोगाची, निष्काम असता. आणि जोपर्यंत म्हणजे शुद्ध कर्म जे काही आहे कर्म सुद्धा कसं पाहिजे, निष्कामच पाहिजे. निष्काम कर्मानी चित्त शुद्धी होते आणि निष्काम उपासनेने चित्त शांत होते. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि इथेच माणूस काय होतो, तर इथेच माणूस गडगडतो की त्याच्या अंतःकरणामध्ये निष्काम उपासना नसते आणि निष्काम कर्म. मी त्यांच्यासाठी एवढं केलं, त्यांच्या इथल्या लग्नामध्ये मी एवढी खपले आणि त्यांनी पहा मला काय दिलं, म्हणजे काय दिली, जिथे अपेक्षा आली तिथे अंतःकरण अशुद्ध आहे. मग शुद्ध कशाने होईल ते अंतःकरण, ज्याप्रमाणे आपण पाणी भरलेलं असतं पिंपामध्ये, त्या पिंपामधल्या पाणी जर का गढूळ असेल आणि त्याचबरोबर ते पाणी जर का सारखं हलत असेल, स्थिर नसेल, तर त्याचा तळ दिसतो का, त्याचा तळ दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे जेपर्यंत माझं अंतःकरण जे आहे ते काय आहे, शुद्ध पण नाही आणि शांत पण नाही. शांतही पाहिजे आणि शुद्धही पाहिजे, तर आम्हाला त्या पाण्याचा तळ दिसू शकतो. अन्यथा तळ दिसणार हलताय सारखं, हललेल्या पाण्यामध्ये तळ दिसणं शक्य नाही. किंवा ते शांत काय, ते शुद्ध पण नाही, गढूळ पाणी आहे, गढूळ पाण्यामध्ये सुद्धा तळ दिसू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे निष्काम उपासनेने त्या ठिकाणी काय होतं, तर चित्त शांत होतं आणि निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं. आणि असं चित्त शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय अंतःकरणातच असलेला परमात्मा आत्मा जो काही आहे तो प्रगट होत नाही. आणि म्हणून तो प्रगट होण्यासाठी आधी कशा कशाची आवश्यकता आहे, तर आधी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ज्या काही कर्म आम्ही खूप करतो, पण जोपर्यंत ते कर्म अगदी साधी साधी कर्म असतात, पण ती कर्म जर कुठल्या तरी अपेक्षेने केलेली असतील तर चित्त काय होत नाही, शुद्ध होऊ शकत नाही. माझं
कर्तव्य मी हवं तसं हवं काय भगवंताला आवडेल तशा पद्धतीने व्यवस्थितरित्या केलेलं आहे आणि पुन्हा ते निरपेक्ष बुद्धीने केलेलं. भगवंताचं प्रसिद्ध वचन आहे गीतेमध्ये, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्या ठिकाणी जोपर्यंत कुठली तरी अपेक्षा त्या ठिकाणी काय आहे आपण धरून असलेलो आहे, त्या कर्माच्या माध्यमातून जेव्हा एखादी अपेक्षा धरून ठेवलेली असते तेव्हा आम्ही ती अपेक्षा प्रपंचातलीच असते. आणि प्रपंचातली असल्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी काय होतं मग, आणि प्रपंच कसा आहे, आज जरी ते मिळालं तरी उद्या पुन्हा ते मिळेल तसं नाही, तसं होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत अपेक्षा अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत चित्त शुद्ध होऊ शकत नाही आणि चित्त शांत सुद्धा होण्याची आवश्यकता असते. आणि जोपर्यंत चित्त शांत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला काय आतच असलेला भगवंत जो आहे आत्मरूपाने बसलेला तो आम्हाला प्रगट होऊ शकत नाही, त्याचं दर्शन होऊ शकत नाही, म्हणजे त्याचा अनुभव येऊ शकत. दर्शन होणं म्हणजे काय, अनुभव. दर्शन म्हणजे असा मला समोर तो दिसणार नाही, तर त्याचं दर्शन होणं म्हणजे मला त्याचा अनुभव येणं जे काही आहे ते मला होऊ शकणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आता हे जे काही कर्म आणि ज्ञानाच्या संदर्भात बोललेलं खूप लिहिलेलं आहात, पण आता तुम्ही भक्तीच्या संदर्भात भगवंताच्या सगुण लीला कथा ज्या काही आहेत त्या संदर्भात आपण लिखाण करा. आणि तसं केलं की तुमच्या अंतःकरणात काय होईल, शांती तुम्हाला प्राप्त होईल, समाधान तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून तेव्हा मग त्याने देवर्षी नारदांच्या म्हणण्यानुसार व्यास महर्षीने कथा लिहायला सुरुवात केली. पण आता कसं लिहू, सुरुवात कशी करू असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. आणि असा प्रश्न त्यांना पडल्यावरती मग व्यास महर्षी भगवान नारायणांची प्रार्थना करतात आणि भगवान नारायणांची प्रार्थना करून ते म्हणतात की मला सुचत नाही आहे कशी सुरुवात करावी, हे मला सुचत नाही आहे. त्यावेळेस व्यास महर्षींना भगवान नारायण म्हणतात की तू आधी गणेशाची आराधना कर, उपासना कर, आमंत्रित कर त्याला. भगवंताला काय, तर गणेशाला बुद्धीची देवता म्हणून आपण गणेशाची सध्या काय चाललेलं आहे, उत्सव चाललेला आहे आणि बुद्धीची देवता ती आहे. आणि त्यामुळे त्या बुद्धीच्या देवतेची तू प्रार्थना कर, म्हणजे तुला त्या हळूहळू काय होईल तर त्या ठिकाणी सुचायला लागेल. आणि म्हणून व्यास महर्षीने भगवान गणपती बाप्पाची काय केलेली आहे, आराधना केलेली आहे. आणि त्याला प्रत्यक्ष पाचारण केलं की बाबा तूच काही आहे तर तूच माझ्या बुद्धीमध्ये बस आणि बुद्धीमध्ये बसून तू माझ्याकडनं हा ग्रंथ काय करून घे, तर लिखाण करून घे. आणि त्यावेळेस भगवंत बाप्पा एवढे काही प्रसन्न झाले व्यास महर्षींवर, ते म्हणाले की नाही नाही मी स्वतः लिहायला बसतो, तुम्हाला सांगायला सांगा. आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पाच त्या ठिकाणी काय बसलेले आहेत, लिहायला बसलेले आहेत. गणपती उत्सव सुरू आहे, थोडासा गजर गणपती बाप्पाचा करूया आणि थोडासा गजर करू, 5 मिनिटाची विश्रांती घेऊ आणि मग पुढे कथा करू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया रे मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया रे मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया रे मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया रे मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया रे मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. सगळ्यात बुद्धीची देवता असल्यामुळे गणपतीचं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर आराधना उपासना जी काही आहे विद्यार्थ्यांनी, विशेष करून विद्यार्थ्यांनी ज्यांना त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्रगती आपल्या अभ्यासामध्ये करायची आहे, त्यांनी विशेष करून आपली नातवंड असतील,
आता कारण सगळे इथे बसणारे बहुतांश एक दोघं जण सोडले तर सगळे काय वयस्कर काय. पण आपली नातवंड असतील तर त्या नातवंडांना किंवा आपल्या मुलांना विशेष वाणी, कारण समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे कलौ चंडी विनायको कलियुगामध्ये, कलौ म्हणजे कलियुगामध्ये, चंडी विनायको हे दोन देवता ज्या काही आहेत हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि यांची उपासना कलौ चंडी म्हणजे शक्तीची उपासना म्हणजे देवी. आपण पाहतो की त्या ठिकाणी हल्ली नवरात्राचा उत्सव खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात, आता त्याचं स्वरूप बदललेलं आहे. ते मूळ पुन्हा स्वरूप येण्यासाठी आपणच कुठेतरी कमी पडतोय. तरुण वर्गाला सांगायसाठी आपण कुठेतरी कमी पडतोय. नको नको त्या दिशेने ते उत्सव साजरे केले जातात. वास्तविक पाहता ज्या दृष्टिकोनातून लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवासारखे सामाजिक उत्सव सुरू केले, त्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू जो काही होता, उद्देश जो काही होता, की सामूहिकरित्या अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, त्या म्हणजे विचारांची देवाणघेवाण व्हावी, कलेची देवाणघेवाण. कलेची देवता आहे ना 64 विद्या आणि 14 कला आणि 64 त्या ठिकाणी काय सांगितलं जातं, विद्या ज्या काही आहेत त्या सगळ्या ही बुद्धी देवता आहे आणि म्हणून त्या बुद्धी देवतेची उपासना आपल्याला करता आली पाहिजे. विशेषत्वाने मुलांनी जी काही आहे ती गणपतीचं एखादं स्तोत्र जरी छोटस ब्रह्मशीर्षा देवंग गौरीपुत्र विनायकम सारखं छोटस स्तोत्र पाठ करावं, रोज ते स्तोत्र म्हणावं, तर 3 वेळा गणपतीचा जय जयकार करावा आणि त्या ठिकाणी मग अभ्यासाला बसावं. एक छोटासा प्रसंग बेलसरे बाबा त्या ठिकाणी सांगतात की ज्यांनी दासबोधाचं अर्थ लिहिलेला आहे, ते सगळ्यांजवळ तो दासबोध बहुतेक सगळ्यांजवळ आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे तर त्या गणपतीची आराधना केली पाहिजे. बरं कारण मुलांना म्हणून येतं म्हणून मी एवढं झालं की म्हणा त्या ठिकाणी गणपतीची आराधना, गणपतीची उपासना. बाबासाहेब बेलसरे त्या संदर्भात असं म्हणतात की एक भगिनी त्यांच्याकडे आली होती आणि त्या भगिनीने सांगितलं की माझा हा जो मुलगा आहे ना हा मतिमंद आहे, थोडासा अभ्यासामध्ये याला नेहमीच कमी मार्क्स पडतात, हा तेवढी अभ्यास करतो पण अभ्यास त्याच्या लक्षात राहत नाही, काय केलं पाहिजे. आणि त्यावेळेस बाबासाहेब बेलसरांनी त्या भगिनीला सांगितलं की तुमच्या या मुलाकडनं रोज अभ्यासाला बसण्यापूर्वी गणपतीची आराधना करायला सांगा. एक लाल फुल गणपतीला व्हायचं, एक छोटस स्तोत्र काय होईना किंवा एखादा श्लोक का होईना पण तो गणपतीचा म्हणायचा, 3 वेळा ओंकार म्हणायचा आणि 3 वेळा ओंकार म्हणून गणपतीचं स्तोत्र किंवा तो श्लोक म्हणून मग अभ्यासाला बसायचं की मग तुमची बघा तर प्रगती होईल की नाही. आणि बाबासाहेब बेलसरांनी सांगितल्याप्रमाणे त्या भगिनीने आपल्या मुलाकडनं ते सगळं करून घेतलं आणि एका वर्षभरातच त्याचा रिझल्ट जो काही आहे तो रिझल्ट त्यांना चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, बुद्धीची देवता आहे आणि म्हणून ती बुद्धी आम्हाला प्रदान ती देवता करत असते आणि ती बुद्धी देवता प्रदान करत असल्यामुळे आम्हाला तिच्या कृपा प्रसाद जो काही तो आम्हाला प्राप्त झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून विशेषत्वाने लहान मुलांनी किंवा विद्यार्थी वर्गाच्या मुलांनी गणपतीची आराधना ही केली पाहिजे आणि शक्तीची उपासना सुद्धा त्यांनी केली पाहिजे. अशा पद्धतीचा विचार स्वतः समर्थ सुद्धा सांगून जातात आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण या मुलांकडनं गणपती स्तोत्र ऐकलं. काय म्हणताय?
वा वा वा. वक्रतुंडही म्हणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गजानन महाराज की जय. छान. जा. छान. थोडा. ठीक आहे.